आपण सर्व उपस्थित मंडळी त्यांचं सर्वप्रथम मी शब्द सुमनांनी स्वागत करतो. लिटरली कॉलरलाच लावा. कॉलर नाही. मी इथे बोलायचे का इथे कॉलर मी कुठे देण्यासाठी रेकॉर्डिंगसाठी हातात पकडा जाऊ. हॅलो आवाज येतोय? सुरुवातीला औपचारिक स्वागत करायला करू आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात करू. मी विश्वास कुरुंदकरांना विनंती करतो की त्यांनी आजचे मार्गदर्शक श्री विनोदजी शिरसाट यांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं. या कार्यक्रमाचं मुलाखत घेणारे प्राध्यापक भिंगे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी लक्ष्मण संगेवार यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार देऊन स्वागत. दुसरे मुलाखतकार अभय दाता यांचं स्वागत करण्यासाठी मी श्यामाताई परकी यांना विनंती करतो की त्यांनी अभय दाता यांचं स्वागत करा. कालपासनं आपल्यामध्ये विनोदजी शिरसाट आहेत आणि त्यांचं आज हे तिसरं बौद्धिक आहे. पीपल्स महाविद्यालयामध्ये ते उदारीकरणाचं पाऊस शतक त्याच्यावरती बोलले आणि आज प्रकट मुलाखत होती. बरीचशी मंडळी आज मला नव्यानं दिसते, त्यामुळं विनोदजींचा थोडंसं परिचय करून द्यावा असं वाटतो. तसा काल पांडे सरांनी परिचय करून दिलेला आहे, पण काही नवीन मंडळींसाठी तो परिचय करून देण्याचा माझा नैतिक कर्तव्य असतो. विनोद शिरसाट यांचा जो वैचारिक जगतातला प्रवास आहे, हा प्रवास फार एकीकडे मजेशीर असा म्हणावा लागेल आणि दुसरीकडे ध्येयवादानं झपाटलेला असंही म्हणावं लागेल. 3 जानेवारी 2004 साली साधनेमध्ये त्यांनी एक लेख लिहिला होता. काल पांडे सरांनी त्याचा उल्लेख केला. तेंडुलकरांना एका तरुणाचे अनावर्त पत्र अशा मात्राचा तो लेख होता आणि तो लेख छापून आल्यानंतर महाराष्ट्रभर फार चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या. दाभोळकरांना हा तरुण नव्यानं लिहितोय आणि फार खोलात जाऊन वैचारिक अशा प्रकारची जी शैली आहे, जी मांडणी आहे, ती मांडणी फारच भावली आणि सहज बोलून गेले की तुझी विचाराची जी दिशा आहे ही दिशा फार योग्य आहे आणि तुझ्यासारखा माणूस माझ्या सहवासात असेल तर दिशेत मी माझं जे ध्येय उराशी बाळगलेलं आहे ते ध्येय मी पूर्ण करू शकतो. तिथपासून हा प्रवास सुरू झाला आणि मग कधी अतिथी संपादक, कधी कार्यकारी संपादक, संपादकीय मंडळामध्ये कधी सदस्य आणि शेवटी दाभोळकर सर गेल्यानंतर अनामतपणे त्यांच्याकडे स्वतंत्र संपादकाची धुरा आलेली आपल्याला दिसते. त्यांनी एके ठिकाणी नमूद करून ठेवले की माझी जी घडण आहे ती घडण काही टप्प्यावर झालेली. त्यांचे आई वडील दोन्ही शिक्षक आहेत. नगरमधले एक गाव तिथले ते रहिवासी आहेत. पुण्यामध्ये ते शिक्षणाच्या निमित्ताने गेले, आर्किटेक्चर इंजिनिअरिंग ते करत होते, पण औपचारिक शिक्षणामध्ये आपल्याला गुंतून पडायचं नाही आणि मुळातच ध्येयवादाला झपाटलेला हा जो तरुण आहे, हा तरुण मग नंतर समाज प्रबोधनाच्या चळवळीकडे आकर्षित झाला. दाभोळकरांसोबत ते राहिले. 9 वर्ष त्यांनी दाभोळकरांसोबत घालवली. या 9 वर्षाच्या काळामध्ये जवळपास साधनेमध्ये 200 संपादकीय लेख त्यांच्या नावावरती आहेत. इथं बसलेली जी जाणकार मंडळी आहे, या मंडळींना मला सांगायची काही आवश्यकता नाही की साधनेची जी एकूण दिशा आहे आणि जो दीर्घ पल्ल्याचा असा प्रकारचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये
विनोदजींची दाभोळकरांसोबत जी साथसंगत होती ती अतिशय महत्वाची अशा प्रकारची नाही. दाभोळकरांनी त्यांना काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या होत्या. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तू तरुण वर्गाचा प्रतिनिधी आहेस, तेव्हा प्रातिनिधिक अशा पद्धतीने बोललं पाहिजे. तरुणांच्या मनामध्ये ज्या संवेदना वाटतात त्या संवेदना आता प्रकट झाल्या पाहिजे. आणि मग एक सदर त्यांनी चालवलं, लाटा लहरी नावाचं ते सदर होतं. त्याच्यानंतर दुसरं सदर थर्ड अँगल नावाचं सदर त्यांनी चालवलं. या दोन्ही सदरामध्ये ते स्वतः एके ठिकाणी असं सांगतात की लाटा लहरी याच्या केंद्रस्थानी चर्चा आहे, थर्ड अँगलच्या केंद्रस्थानी विचार आहे, आणि 200 संपादकीय त्यातले ठळक काही संपादकीय लेख मिळून त्याचं एक सम्यक सकारात्मक नावाचं एक पुस्तक आता प्रकाशित झालेलं आहे, उपलब्ध आहे. ही सम्यक सकारात्मक हा शब्द मला फार होता. तो याच्यासाठी नव्हता की साधना या विचारपीठाची ती भूमिका आहे आणि संतुलित भूमिका ज्याला टोकाचा विचार करायचा नाही. पण टोकाचा विचार हा शेवटी मूलतत्ववादाचं प्रतीक मानला जातो. संतुलित विचार हा समाजाच्या विकासाच्या दिशा सुस्पष्ट करणारा असतो आणि म्हणून सम्यक सकारात्मक हा शब्द मला फार आवडला. त्या मध्ये त्यांनी नमूद करून ठेवलेले आहे की सम्यक सकारात्मक मध्ये मला एक दृष्टी सापडली आणि दाभोळकर निघून जातात. त्याच्यानंतर माझ्या जवळ भूमिका येते आणि आज मी भूमिका घेऊन एक विचारपीठ राबवतोय. अनेक आव्हाने. आजचा जो विषय आहे हा आजचा विषय वैचारिक नियतकालिके संधी आणि आव्हाने अशा प्रकारचा विषय. या विषयाच्या अनुषंगाने प्रास्ताविक म्हणून मी फार बोलणार नाही, पण टोन सेट व्हावा आणि अधिक्षेपही होणे या वेतानं 1-2 मिनिटं आपण घेतो आणि मग मी थांबणार आहे आणि मुलाखत कार्यक्रम सुरू देणार आहे. मागे बसलेल्या काही विद्यार्थ्यांसाठी मला हे सांगू देतो की लोकशाही या शासन प्रणाली जर टिकायची असेल, संवर्धित करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही अर्थात माध्यमांची असते. माध्यमांना आपण चौथा स्तंभ असं म्हणतो आणि जर माध्यमांची तशी वर्गवारीत करायची असेल तर एकीकडे प्रिंट मीडिया आहे, दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि आज ज्या पद्धतीनं समाजावरती गाळून घातलेला असा एक सोशल मीडिया आहे. हा सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याचं कॅरेक्टर काय आहे हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे. आता अपेक्षा जी आहे ती निश्चित प्रिंट मीडियाकडनं आहे आणि मग प्रिंट मीडियामध्ये एकीकडे वर्तमानपत्र येतील, दुसरीकडे नियतकालिके येतील. या नियतकालिकांचं आज नीतीला समाजामध्ये काय दायित्व आहे, काय कर्तव्य आहे, काय जबाबदारी आहे, काय संधी आहे, हा मला असं वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. नियतकालिकांच्या संदर्भात विस्तारानं आता मुलाखत होईल, पण तत्पूर्वी मला एक मुद्दा फक्त स्पष्ट करून देतो असा की नियतकालिकांवरती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पेलवत असताना आपण कोणती ध्येय उराशी बाळगलेली होती आणि आज नीतीला काय समाजामध्ये चाललंय या गोष्टीकडे जर आपण लक्ष वेधलं तर एकीकडे ही नियतकालिक काय करतायत याची कल्पना आपल्याला निश्चितपणे यायला लागली. म्हणजे एका टप्प्यावर आपण एक स्वप्न असं बाळगलं होतं, आपल्याला असं म्हणायचं होतं की आम्हाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवायचे, धर्मनिरपेक्ष राज्य घडवायचे. पण वास्तव असं आहे की एक धर्मवादी शक्ती, जमातवादी शक्ती, संप्रदायवादी शक्ती पुढे येताना दिसते. दुसरीकडे आपण असं एक स्वप्न बाळगलेलं होतं, आपल्याला जातमुक्त समाजाची बांधणी करायची होती, पण कास्ट बेस्ड पॉलिटिक्स जर आपण म्हणू हे समाजामध्ये उफाळून येताना दिसतं. तिसऱ्या टप्प्यावर मला असं म्हणायचंय की आपल्याला सेक्युलर असणारं एक फार मोठं माध्यम आपल्याकडे राजकीय पक्षाचं माध्यम होतं. पण राजकीय पक्षाचं चारित्र्य आज कुठल्या पद्धतीनं आलंय, कुठल्या पद्धतीनं साकार होतंय हे एक वेगळं सांगण्यात नको. जातमुक्त समाजाचं स्वप्न असेल, धर्मनिरपेक्ष समाजाचं स्वप्न असेल, ही सगळी ध्येय आपण उराशी बाळगली आणि माध्यमांच्या साथ संगतीनं आपण ते साकार करू असा एक आशादायक विश्वास आपण संपादित केला होता. पण चित्र आशादायकही आहे आणि निराशाजनकही अशा प्रकारचं चित्र आहे. फार आपल्याला वेळ घेत नाही तेव्हा आज उपस्थित असलेले साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद सिरसाट यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि संपूर्ण सूत्र प्राध्यापक भिके आणि प्राध्यापक अभय लांजा यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. यापैकी
यापैकी उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच साधना साप्ताहिकाचा परिचय आहे. साने गुरुजींनी स्थापन केलेला साप्ताहिक आज अव्याहतपणे चालू आहे. रावसाहेब पटवर्धन, आचार्य जावडेकर, यदुनाथ थत्ते, वसंत बापट, त्याच्यानंतर सदानंद वर्दे, नरेंद्र दाभोळकर अशी एक अत्यंत मोठी संपादकांची परंपरा या साप्ताहिकाला आहे. आणि आता विनोदजी शिरसाट अत्यंत समर्थपणे त्या साप्ताहिकाची धुरा वाहत आहे. दाभोळकरांची दुर्दैवी हत्या झाली, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्यासोबत विनोदजींनी जवळजवळ 1 दशकभर काम केलेलं आहे. जेव्हा डॉक्टर दाभोळकर संपादक झाले त्याच काळात ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंही काम जोरात करत होते. जेव्हा ते संपादक पदावर आले तेव्हा अनेकांनी अशी शंका व्यक्त केली की आता साधना हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मुखपत्र होईल. हे मात्र डॉक्टर दाभोळकरांनी कटाक्षाने टाळलं. तर ही त्यांची कार्यशैली, आपल्याच कामाचे 2 भाग एकमेकांपासून अत्यंत वेगळे ठेवणे, हे डॉक्टरांना कसं साधलं? डॉक्टर दाभोलकर यांचं एका शब्दात वर्णन करायचं जर ठरलं तर टास्क मास्टर असं मी करेन. त्यांची एकूण कार्यशैली आणि जीवनशैली जर बघितली तर आपल्याकडे आलेला माणूस ज्या कामासाठी आलाय त्याच कामाबद्दल त्याच्याशी बोलायचं. म्हणजे अनिस आणि साधना हे तर सोडाच, तिसरं एखादं काम घेऊन जर डॉक्टर दाभोलकरांच्याकडे कोणी आला, मग ते व्यक्तिगत असो किंवा सार्वजनिक असो, तर डॉक्टर दाभोलकर कधीही त्या माणसाशी अनिस किंवा साधनेबद्दल स्वतःहून बोलणार नाहीत. हा मुद्दा त्यांच्या एकदा व्यक्तिमत्वाचा कसा गाभा होता हे लक्षात घेतलं तर साधना आणि अनिस हे त्यांनी स्वतंत्र ठेवणं अगदी स्वाभाविक होतं. साधनाचे ते संपादक झाले तर ते खरं तर फार अपघाताने झालं असं म्हणावं लागेल. 1 मे 1998ला त्यांच्याकडे संपादकपद आलं आणि त्याच्या आधी 10 वर्ष ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवर्तक कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते. गंमत अशी आहे की 98 साली साधना जवळपास बंद पडतंय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं होतं. 98ला साधनाचा सुवर्ण महोत्सव होता, म्हणजे 50 वर्ष. आणि 97 साली वसंत बापटांनी एक संपादकीय असं लिहिलं होतं की आता साधना गुरुजींनी सुरू केली, त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांनी 50 वर्ष चालू ठेवली, पण आता ती सगळी थकलीत, काही काळाच्या पडद्याआड गेलीत. आता बाहेरची आव्हानं इतकी मोठी निर्माण झाली की हे काही नियतकालिक चालवता येणार नाही. त्यामुळे या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजे 2000 सालापर्यंत ते आपण चालवावं आणि बंद करावं असा एक विचार प्रबळपणे पुढे येत आहे. तर याच्याबद्दल आम्ही वाचकांना आवाहन करतो. त्यावेळी अर्थातच साधनेची सगळ्याच आघाड्यावर फार दयनीय स्थिती होती, परंतु तरीही साधना बंद करण्याच्या ऐवजी कोणत्या तरी जरा नव्या धडाडीच्या माणसाकडे सोपवावी, ट्रायल घेऊन पाहावं आणि तरीही ते चालत नसेल तर बंद करायला हरकत नाही, अशा प्रकारचं मत पुढं आलं. आणि एकूण 7-8 नावं चर्चेला आली होती. त्यातल्या काही लोकांनी स्वतःहून नकार दिला होता साधनेचं संपादकपद स्वीकारायला. 2-3 नावावर एकमत झालेलं नव्हतं. तर डॉक्टर दाभोलकर हा 8वा किंवा 9वा पर्याय होता. तर साधनाचं संपादकपद स्वीकारायला नकार त्यावेळी मिळत होता. यातून ती स्थिती काय असावी हे आपण लक्षात घ्या. त्याच्यातली बरीच मोठी मोठी नावं होती. म्हणजे आत्ता राघव जाधव ट्रस्टी असलेले त्यांनासुद्धा विचारण्यात आलं होतं, ते पण नको म्हणाले होते. अगदी यंगर जनरेशनचं जर सांगत असाल तर सुहास कुलकर्णी, जे युनिक फीचर्स आणि अनुभव त्याचं संपादक आहेत, काम करतायत, त्यांनाही विचारलं गेलं होतं आणि त्यांनी स्वतःहून नकार दिला होता. याचं कारण बुडत्या जहाजाचं कॅप्टन व्हायला नको अशा प्रकारची ती भावना होती. डॉक्टर दाभोलकरांच्याकडे ज्यावेळी प्रस्ताव हा गेला त्याचं मुख्य कारण माझ्या माहितीप्रमाणे ग.प्र. प्रधान हे होते. प्रधान सर आणि देवदत्त दाभोलकर म्हणजे नरेंद्र दाभोलकरांचे सर्वात मोठे भाऊ, हे दोघेही मित्र होते, फर्ग्युसनमध्ये सहकारी होते. आणि त्यामुळे नरेंद्र दाभोलकरांची त्यावेळची ओळख 1998ला एक चळवळी आंदोलनामध्ये काम करत असूनही अतिशय कॅल्क्युलेटेड माणूस, टास्क मास्टर, व्यवस्थापन कुशल, संघटन कुशल असलेला माणूस, अशी ती ओळख होती. त्या पार्श्वभूमीवर ही सगळे नको म्हणतायत तर आपलं मुख्य अडचण हे व्यवस्थापन, वितरण, अर्थकारण हे जुळवण्याचं आहे. म्हणून डॉक्टर दाभोलकरांचं नाव प्रधान सरांनी सुचवलं, ते स्वतः तयार झाले, बाकीच्यांनी मान्य केलं. दाभोलकर म्हणतायत की मी त्यावेळी खरं तर
साधनेच्या बरोबर फ्लर्टिंग करायला आलो, पण मला लग्न करावं लागलं, असं विधान त्यांनी केलेलं आहे. मी असं म्हणत होतो, म्हणजे दाभोलकर म्हणतात की मी इतके काय काय कामं करतो, मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो. साधना साप्ताहिक त्यावेळी 22 ते 24 पानाचं निघायचं, 20-24. ते 20-24 पानाचं एक साप्ताहिक काढणं हे तर काय फार छोटं काम आहे. त्यांनी ट्रस्टींना असं सांगितलं की मी स्वीकारतो, पण मी आठवड्यातले 2 दिवस येईल. तुम्ही जर म्हणत असाल की 5 दिवस थांबा, 7 दिवस थांबा, तर मी करणार नाही. माझं पहिलं प्रेम आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना मी चालवी, 2 दिवस मला पुरेसे. खरं तर हिडन त्याच्या मागचं त्यांचा भाव असा होता की जो त्यांनी त्यावेळी व्यक्त नाही केला, पण नंतर सांगितला की ते म्हणाले मला कळायचंच नाही की 20 पानासाठी 8 दिवस कशाला पाहिजेत. 20 पानाच्यासाठी 2 दिवस खूप होतील तुम्हाला संपादन करायला. आणि मग ते जेव्हा आले तेव्हा बाहेर ही चर्चा, आता अभय दातार म्हणाले त्याप्रमाणे सुरू झाली की हां दाभोलकर आलेत म्हणजे आता अंधश्रद्धा निर्मूलनाचंही मुखपत्र बनणार. पण दाभोलकरांना चॅलेंज स्वीकारायला फार आवडायचं. जसे ते टास्क मास्टर होते तसे चॅलेंज स्वीकारायचे. आणि कोणी जर खुन्नस त्यांना दिली कोणत्याही प्रकारची की येस हे करू शकणार नाहीत तर ते करून दाखवणार, किंवा हे असं असं करतील तर ते दुसऱ्या बाजूने ते स्पिरिट असं घ्यायचे की नाही करणार नाही. तर ही बाहेरची जी चर्चा सुरू झाली त्याच्यामुळे दाभोलकरांनी त्याच वेळी असा निर्णय घेतला की हे म्हणतात ना की अनिसचं मुखपत्र होईल, मी उलटाच निर्णय घेऊन टाकतो की अनिसचं मी साधनेमध्ये काहीच छापणार नाही. हा निर्णय त्यांनी जॉईन होण्याच्या आधी घेतला आणि तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. साधनामध्ये कधीही अनिसचं वार्तापत्र, वृत्तांत, त्यांच्या माणसांचा लेख आलं नाही. दाभोलकरांनी साधनामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत 15-16 संपादकीय लेख लिहिलेत. 15 वर्षात 15-16, आणि ते सुद्धा महाराष्ट्रात अशी एखादी मोठी घटना घडली असेल तर ती घटना इतर कोणताही दैनिक ज्याच्यावर संपादकीय करेल अशा प्रकारच्या त्या घटना होत्या. गणेश विसर्जन आलं त्यावेळी जे काही प्रदूषण आणि जे काही प्रश्न निर्माण होतात याच्याबद्दल सगळे संपादकीय लिहितात. मग दाभोलकरांनी त्यावर लिहिले. असे 15-16 लेख सोडले तर त्यांनी शेवटपर्यंत नाही केलं ते. म्हणजे ही खेळाडू असल्यामुळे त्यांच्याकडे जे स्पिरिट होतं ना की मी येस करेल किंवा करणार नाही, तो भाग. मराठी वैचारिक नियतकालिकांच्या परंपरेमध्ये साधना या नियतकालिकाचं फार मोठं स्थान आहे. म्हणजे ज्या वेळेला दाभोळकर हे नियतकालिक चालवण्यासाठी त्यांनी हातामध्ये घेतलं त्यावेळेला खरं तर तो वैचारिक नियतकालिकांच्यासाठी आव्हानाचाच काळ होता. आणि वरचेवर तर परिस्थिती आता बिघडत चालली आहे. म्हणजे दाभोळकरांच्या पुढे जी आव्हानं होती आज मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त पटीनं आव्हानं तुमच्या पुढे आहेत. आणि आम्ही एकीकडे पाहतो की म्हणजे मी लहानपणी साधना मित्रमंडळाच्या मेळे पाहिलेले आहेत, संमेलनं पाहिलेली आहेत. तर ही जी प्रयोगशीलता होती ही कुठेतरी आम्हाला जरा कमी झाल्यासारखी वाटते. आणि आता ही जी नवी आव्हानं आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही जागरूकतेनं सतत लिहिता बोलता, तर त्याच्या संदर्भामध्ये संपादक म्हणून तुम्ही काय करणार आहात, काय भूमिका बजावणार आहात, हे आम्हाला ऐकायचं. कोणत्याही नियतकालिकाच्या समोर आजच्या काळात आव्हानं आहेत असं जे म्हटलं जातं ना, मला सारासार सगळ्या आव्हानांचा विचार करून मागे आवाज येत नाही. तो सगळ्यांचंच पेन्सिल तुम्ही हातात घेतला ना तर बरोबर आवाज येतो. ओके. मग तो पहिल्यासारखा ठेवला तरी चालेल. सगळ्या अडचणीच आहेत, हे सुद्धा एक आव्हान आहे. आव्हानच आहे. कोणत्याही काळामध्ये कोणत्याही घटकांच्या समोर आव्हानं असतात, पण आव्हानाच्या पोटामध्ये संधी दडलेली असते. कोण कशा पद्धतीने त्याच्याकडे बघतो हा एक दृष्टिकोनाचा भाग आहे. मला मात्र, मी आता 10 वर्षापासून साधनामध्ये आहे, प्रत्येक वेळी आव्हानापेक्षा संधी जास्त दिसत आलेली आहे. आजही साधनेच्या समोर किती आव्हानं आहे त्याच्यापेक्षा मला संधी जास्त दिसते. आव्हानं काय स्वरूपाची आहेत तर तुम्हाला एका बाजूला आर्थिक स्थैर्य मिळवता यायला पाहिजे, दुसऱ्या बाजूला चांगल्या प्रकारचे विषय लोकांच्या समोर आणले पाहिजे, तिसऱ्या बाजूला चांगलं लेखन तुम्हाला मिळवता यायला पाहिजे. ही आव्हानं आहेत. संधी दुसऱ्या बाजूला अशी आहे की लोकांच्या हातामध्ये चिक्कार पैसा आहे. लोकांना 1, 2, 3 नियतकालिकं घेणं आता परवडतं.
पूर्वी ते शक्य नव्हतं. पूर्वी कुटुंबामध्ये एखादं नियतकालिक किंवा वाड्यामध्ये एखाद्या बिल्डिंगमध्ये 2 लोकांच्याकडे येत असायचं. आता मला तसं दिसत नाही. म्हणजे पूर्वी आमच्याकडे महाराष्ट्रांचा येतो, तुमच्याकडे लक्षता येतो, मग याने लोकमत येतो, मग आपण एक्सचेंज करू. आता जर कंटेंट चांगला असेल तर एकाच कुटुंबामध्ये 2-3 दैनिकं येऊ शकतात, 2-3 नियतकालिकं येऊ शकतात. तर ही त्या अर्थाने फार चांगली संधी आहे. दुसरी संधी म्हणत असाल तर पूर्वी इतकं किचकट काम राहिलेलं नाही. छापणं, त्याचं वितरण करणं, त्याचं व्यवस्थापन करणं, यासाठी पैसा आहे, हाताशी टूल्स आलेले आहेत, तंत्रज्ञानाने बरेचसे बदल केलेले आहेत. तर हे मला जाहिराती मिळणं सुद्धा इतकं अवघड राहिलेलं नाही आहे पूर्वीच्या इतकं. तर ही संधी आहे आणि आव्हान एकच आहे की तुम्हाला आता कंटेंट आणि त्याचा दर्जा याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल, दर्जाचा आग्रह धरावा लागेल, गुणवत्तेच्या बाबत तुम्ही फार जागरूक राहिलं पाहिजे. हे जर केलं तर तुम्हाला आव्हानं कमी आहेत. किंबहुना मी माझं जे संगत सकारात्मक आहे त्याच्यामध्ये एक लेख, खरं तर ते भाषणच, मराठी नियतकालिके आव्हानं व संधी, एका परिसंवादात जे झालं होतं त्याचं टायटलच होतं की आव्हानं कठीण का भासतात. तर त्याचं कारण हे की आपण दर्जाच्या बाबत आग्रही राहत नाही, आपण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करत नाही. वितरण नावाची एक अतिशय सर्जनशील आणि पूर्ण वेळ काम करण्याची गोष्ट आहे, हे आपण समजून घेत नाही. अर्थकारण हे गोलमाल पद्धतीने नाही तर अतिशय नियोजनपूर्वक आजची स्थिती 5 वर्षाची, 10 वर्षाची, भविष्य काळात आपण कुठे असणार आहोत, काय अडचणी येणार आहेत, असा विचार जर केला तर शक्य आहे. आणि साधनाने डॉक्टर दाभोळकरांच्या कारकिर्दीत म्हणजे 15 वर्षात आणि डॉक्टर गेल्यानंतरच्या 2 वर्षात जे काही केलं आहे तर त्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. आम्हाला आणखी खूप काही करता येणं शक्य आहे, करायला हवं, त्यासाठी अनुकूलत आहे, पण तिथं आम्हीच कमी पडतोय असं मला अजूनही वाटतं. म्हणून मी परिस्थितीला दोष देण्यापेक्षा किंवा लोकांना वाचनाची आवड नाही असं म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडतोय असं मला फार तीव्रतेने वाटतं. हे साधनेच्या बाबतीत तुम्ही म्हणता ते खरं आहे, तुम्ही अनेक कल्पना राबवल्या, वितरण व्यवस्था सुधारली. पण दुसरीकडे असं पाहतो की साधनाच नाही तर इतर जी वैचारिक नियतकालिक आहे त्यांचा खप काही हजाराच्या पुढे जात नाही. म्हणजे लाखात विकलं जाणारं वैचारिक नियतकालिक हे आपल्या हयातीत आपल्याला पाहायला मिळणार नाही. मग या परिस्थितीमध्ये मराठी समाजाला, आपण मराठी नियतकालिकांबद्दल बोलतो, ठोस वैचारिक भूमिका घेणाऱ्या नियतकालिकांची गरज भासते का? त्याला मार्केट आहे. जे काम एकेकाळी किर्लोस्करनी केलं असं म्हटलं जातं तशी आता नियतकालिक निघालं तर मराठी समाज त्याचा स्वीकार करेल. मला वाटतं की निश्चित करेल. वैचारिक नियतकालिकं, वैचारिक पुस्तकं ही कोणत्याही काळामध्ये कमी होती. कोणत्याही काळातून मराठीचा घ्या किंवा अन्य भाषेतला घ्या, त्यावेळी सुद्धा किर्लोस्कर नंतर बंद करावं लागलं, माणूस बंद करावं लागलं. त्याची मुख्य कारण खरं तर ही त्यांना व्यवस्थापन, वितरण, अर्थकारण हे जुळवता आलं नाही हेच होतं. किंबहुना मराठवाडा हे अनंतरावांचं जे महत्त्वाचं दैनिक होतं ते इतकं मराठवाड्यात पॉप्युलर होतं की त्याची दखल पुण्या मुंबईतले संपादक घेत होते. मराठवाड्याबद्दल भाष्य करायचं असेल, मला स्वतः केतकर, टिकेकर हे सगळे लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला मराठवाड्याबद्दल जर लिहायचं असेल तर मराठवाडा दैनिक आपण हाताखालून जर घातलेलं नसेल आणि एखाद्या विषयावर भाष्य करायचं असेल तर आपण उघडे पडू. एवढा दबदबा मराठवाडा दैनिकाचा होता. विश्वासार्हता होती, गुणवत्ता होती, पण व्यवस्थापन, वितरण, अर्थकारण याच्याकडे लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. आता आपल्याकडची अडचण तीच आहे की जे संपादक आहेत, जे पत्रकार आहेत, त्यांनीच तेही सगळं बघायचं अशी परिस्थिती असेल तर ते नाही होऊ शकत. म्हणून आपल्या सगळ्या लोकांच्याबद्दल पुरेपूर आदर व्यक्त करून मला हे सांगितलं पाहिजे की मार्केटिंग, जाहिरात आणि व्यवस्थापन हे तेवढंच महत्त्वाचं किंवा अधिक महत्त्वाचं आणि अधिक सर्जनशील काम आहे. हे आपण लक्षात घेत नाही. आपण म्हणजे वैचारिक नियतकालिकाचे जे कोणी लोक आहेत ते जे कोणी प्रयत्न करतात चांगला ते पोहोचवण्यासाठी जसा प्रयत्न करत नाहीत, जाहिरातीसाठी करत नाहीत. कारण लोक म्हणतात की आमच्या हातात तर यायला पाहिजे, आम्हाला उपलब्धता असलं पाहिजे. साधनेच्या बद्दल महाराष्ट्रात आता आमचे 7,300 वर्गणीदार आहेत. खरं तर 25,000 वर्गणीदार व्हायला काहीच अडचण नाही. माझ्याकडे लोक येतात काही वाचक आणि ते आपल्या समाजाला, मराठी समाजाला सेवा देतात की बघा मराठी समाज इतकं चांगलं दर्जेदार नियतकालिक आणि ते घेत नाही कुशाल, तुम्ही इतके रात्रंदिवस कष्ट करता, इतके दीर्घ लेख, अनुवाद इतकं चांगलं करता. मी म्हणतो की मला लोकांना दोष द्यावाच वाटत नाही. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. 25 काय, मला वाटतं की किमान 50,000 तरी लोकांना आज मराठीमध्ये साधनासारखं साप्ताहिक पाहिजे. 50,000 वर्गणीदार होऊ शकतात. आम्ही पोहोचतोय का तर नाही पोहोचत.
आमचा पोस्टाचा कारभार थोडासा गंथान आहे. व्यवस्थापनाच्या स्तरावर स्वतःहून आम्ही वर्गणीसाठी प्रयत्न करतोय का तर नाही करत. जे कोणी लोक वर्गणी भरतात आणि काहीतरी कारणाने ते परत भरू शकत नाही, काहीतरी कारण म्हणजे केवळ पाठवायचे राहून गेले, कोणत्या नावाने चेक काढायचा, एमओ पाठवायची का वगैरे, आमच्याकडून त्याचा फॉलोअप ठेवला जात नाही. जी काही स्मरणपत्र जायला पाहिजे ती पुरेशी जात नाही. आता ही एवढं जरी फक्त गळती जरी रोखली तरी दरवर्षी साधनाची किमान 1000-1500 वर्गणीदार वाढते. आम्ही स्वतःहून 2-3 माणसं जर नियुक्त केली की चला यांना 21,000 रुपये आपण महिना देऊ, काय होईल, 50-60 हजार रुपये खर्च येईल आणि त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरू. कितीतरी मी म्हणेन की या सभागृहामध्ये जर आमच्या लोकांनी फॉलोअप केला तर यातले अर्धे लोक तरी निश्चित वर्गणीदार व्हायला तयार आहेत. पण आमच्याकडून तो फॉलोअप होत नाही आहे. तर आणि काही अंशी आम्ही जो केला प्रयोग, म्हणजे याची ट्रायल काय किंवा तुम्ही जर म्हणालात की याला पुरावा काय, महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात कसं शक्य आहे, तर मी म्हणेल आम्ही दुसऱ्या बाजूला करून दाखवलं आहे. बालकुमार दिवाळी अंक गेली 6 वर्ष आमचं 3.5 लाखापेक्षा जास्त प्रती जातात. गेल्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही युवा दिवाळी अंक काढला, त्याच्या 75,000 कॉपीज गेल्या. हे दोन्ही कसं घडून आणलं, केवळ उत्तम दर्जाचा अंक केला म्हणून आमचा बालकुमार इतका गेला असं मी म्हणणार. एक मेजर फॅक्टर आहे की उत्तम दर्जाचा अंक. दुसरा फॅक्टर त्याची किंमत अतिशय कमी आहे. पण केवळ किंमत कमी आहे म्हणून पण तो महाराष्ट्रात गेला, संपूर्ण लोकांनी घेतला असं मी म्हणणार नाही. साधनाचं गुडविल आहे, साधना ट्रस्ट नाव आहे, साने गुरुजींचं नाव आहे, पण याही बळावर तो गेलेला नाही. साधनाचे ते जर बाल आणि युवा अंक गेले असतील तर आमची जवळपास 4 महिने त्याच्यावरची काम करणारी एक टीम सतत जागरूक असते. म्हणजे आता आम्ही 15 ऑगस्टच्या दरम्यान पहिल्यांदा 3-4 हजार लोकांना पत्र जातात, व्यक्ती, संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय. त्याच्यानंतर मग आमचे 3-4 लोक फिरतात. मग स्वतः आम्ही अंकातून प्रत्येक अंकातलं शेवटचं पान त्याच्या जाहिरातीचा मारा करतो. मग कोणाकोणी होते, मग त्या ब्रोशर्स वाटप केले जातात, इतर ठिकाणी जाहिरात केली जाते. महाराष्ट्रात विखुरलेली जी माणसं आहेत साधनाशी संबंधित त्यांना कोऑर्डिनेट केलं जातं. मग हळूहळू तो प्रतिसाद यायला लागतो आणि 4 लाखापर्यंत चालतो. म्हणजे 4 महिने आम्ही बऱ्यापैकी वेळ देऊन एक टीम कार्यरत राहते. तेव्हा बालकुमार अंक गेला. आता बालकुमार अंकाचा दर्जा त्याच्याबद्दल बोलायलाच नको. केवळ मुलं समोर ठेवून आम्ही तो काढत नाही, पालक, शिक्षक किंवा वाचता येणारे कुणीही. त्यामुळे उत्तम दर्जाचं आहे, गंभीर असतं. म्हणजे ते अगदीच चीप, त्याच्यामध्ये एकही गोष्ट नसते. तुम्हाला हिडन गोष्ट सांगायला हरकत नाही, साधनेच्या बालकुमार अंकात बाल साहित्यिकांचं लेखन नसतं. म्हणजे काय नियम लावला असेल तर बाल साहित्यिकांचं लेखन आपल्याला बालकुमार अंकात घ्यायचं नाही. आणि दुसरं, गेल्या वर्षी युवा दिवाळी अंक काढल्यावर फेसबुकवरून लगेच टीका सुरू झाली, पहिली जाहिरात वाचून, की साधनेच्या युवा अंकातली सगळी माणसं 60च्या पुढची आहेत. तर मी त्यांना सांगत होतो की हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. साधनेच्या युवा दिवाळी अंकात युवक लेखक नाही आहे. त्यातली त्यात युवक मग नागराज वगैरे आहे जो 40च्या आसपासचा आहे. तर का नाही केलं तर हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे की आजच्या युवकांना मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जर पोहोचायचं असेल तर त्यांना काय वाचायला आवडणार आहे, तर आपल्यासारख्या दुसऱ्या कोणीतरी युवकांनी लिहिलेलं लेखन आपल्या युवकांना नको. आणि बाल साहित्यिकांनी मुलांना लहान समजून काहीतरी जीवगावच्या गोष्टी सांगितल्या, ते लेखन आपल्याला बाल साहित्य बाल विभागात द्यायचं नाही, बाल अंकात द्यायचं नाही. ही गोष्ट अतिशय जाणीवपूर्वक केलेली आहे. तर याच्यामागेही संपादनाचे कष्ट आहेत, वितरण आणि व्यवस्थापनासाठीही कष्ट आहेत. तर मी म्हणेन की एक गोष्ट आम्हाला त्यात करता आली, मुख्य अंकाची बाबत करता आलेली. आज गंमत बघा, बालकुमार अंकाचं सगळं गणित एका पारड्यात टाकलं आणि दुसऱ्या पारड्यात साधनेची नेहमीच अंक टाकलं तर बालकुमार अंकाचं पारडं जड पडते. 2 सांगतो गोष्टी. बालकुमार अंकाचे 3.5 लाख कॉपीज एका वर्षाच्या. आमचा हा अंक 7,000 आणि 50 अंक जरी धरले तर 7-5-35 म्हणजे 3.5 लाख कॉपीज वर्षभरातले सर्व अंक एका पारड्यात, एकट्या बालकुमार अंकाच्या दुसऱ्या पारड्यात जास्त. किमतीचं पण असायचे. याची वर्गणी 700 × 500 ही 35 लाख रुपये होते आणि एकट्या बालकुमार अंकाची रक्कम ही 3.5 लाख × 10 रुपये ही 35 लाख होतात. जेव्हा आमचं अकाउंटिंग चालतं, आता ऑडिट चालतं, तर एकट्या बालकुमार अंक 35 लाख आणि साधनेचे सगळे वर्गणीदार 35 लाख. आता ही अवस्था युवा अंकाच्या बाबत पुढच्या 3 वर्षात होईल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी 70 लाख, यावर्षी 1 लाख क्रॉस होईल जर आम्ही याच पद्धतीने राबू शकलो. म्हणजे एका मर्यादित अर्थाने बालकुमार अंकामुळे साधना दुप्पट झाली. युवा अंकाला यश मिळालं तर मर्यादित अर्थाने साधना तिप्पट होईल.
मुख्य अंकाच्या बद्दल अजून काय अडथळे आहेत तर ते संपादनाच्या पातळीवर आहेत, व्यवस्थापनाचे आहेत. फॉर एक्झाम्पल, आहे हा अंक स्टॉलवर इतक्या गंभीर स्वरूपात पोहोचवणं अवघड आहे. तो अंक रंगीत करणं आवश्यक आहे, त्याची पानं थोडीशी वाढली पाहिजेत. मग लेखांचं प्रमाण थोडंसं वाढलं पाहिजे, लेखांची लांबी कमी झाली पाहिजे. हे सगळं जर पुढच्या 1.5-2 वर्षात आम्हाला करता आलं तर साधनाचंही 10 लाख, 1000, 20,000, 25,000 असं उद्दिष्ट आमच्यासमोर आहे. त्यामुळे मी कंटेंटवर फार जास्त भर देतो, माझा आवडीचा भाग तेच आहे. आणि तुमच्यापैकी काही लोकांचा असा समज होऊ शकतो की हा मार्केटिंगचा माणूस आहे का किंवा व्यवस्थापनाबद्दलच बोलतोय. मी ते सगळं गृहीत धरून ते सगळं मान्य करून पुढचं बोलतोय, कारण मी स्वतः लेखन आणि संपादन हीच माझी पहिली चॉईस आहे. हे मी केवळ बाकीच्या गोष्टी नाईलाज म्हणून, अपरिहार्यता म्हणून नाही नाही, वैचारिक नियतकालिकाचं हे यशच असणार आहे किंवा व्यवसाय आणि आपली भूमिका याचं एक संतुलन आपल्याला ठेवावं लागतं. आम्हाला कधी कधी असा प्रश्न पडतो की व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करताना काही तुम्हाला न आवडणाऱ्या तडजोडी पण कराव्या लागतात, त्याच्याबद्दल थोडंसं. साधनाच्या बाबत सुदैवाने एक चांगली गोष्ट आहे की तशा तडजोडी तुम्ही म्हणताय ते कराव्या लागत नाही, इतर दैनिकांना कराव्या लागतात, इतर नियतकालिकांनाही की जे कोणाची तरी मालकीचे आहेत आणि मालकीचे असूनही त्यांचं प्रॉफिट हेच उद्दिष्ट आहे आणि मूल्य व्यवस्थेच्या बद्दल आग्रह नसेल तर मात्र तिथल्या पत्रकारांना, संपादकांना ॲडजस्टमेंट करावी लागतात. साधनेच्या बद्दलचं तसं नाही. आम्हाला आमची जी काही मूल्य व्यवस्था आहे, जो काही विचार आहे, हे प्राधान्याने जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं सांभाळून आम्हाला प्रॉफिट मिळणार असेल तर ठीक, पण केवळ प्रॉफिट मिळणार आहे म्हणून साधनाने कोणतीही गोष्ट केलेली नाही. टिल दिस डेट, म्हणजे डॉक्टर होते त्या काळात तर नाही, माझ्याही काळात नाही. आणि मी तर लोकांना असं सांगतो की तशी करायची वेळ येईल तेव्हा माझ्यासारखा माणूस साधनेमध्ये कशाला थांबेल असंही. पण कदाचित साधनेला याबाबत थोडी इतरांच्या पेक्षा जास्त सवलत आहे किंवा संधी आहे. बाकीच्यांचं असं आहे की समजा तोटा झाला की तो कुठून भरून काढायचा. साधनेच्या बद्दलचं सोपं काम आहे. तोटा झालाच तर साने गुरुजींच्या नावाने आवाहन करायचं, लोक आम्हाला असा असा तोटा झालाय, तो भरून निघाला पाहिजे, द्या, देणग्या द्या. दुसरा एक मार्ग असतो की आमच्याकडे लोक जाहिराती मागायला जेव्हा जातात साधनेची, तर ते कधीच म्हणत नाहीत की साधनेच्या अंकाला जाहिरात द्या. अहो, ते दिवाळी अंक आहे, साधना हे सामाजिक हेतूने चालवलं जातं, ते आपण टिकवलं पाहिजे, त्यासाठी तुमची एक जाहिरात आली पाहिजे, म्हणजे तुम्ही आम्हाला देणगी द्या. खरं तर म्हणून मी म्हणतो की साधनेच्या अंकाला ज्या काही जाहिराती मिळतात त्या जाहिराती नसतात, जाहिरात रूपी देणग्या असतात. आता दुसरं एखादं जे व्यावसायिक स्तरावर चालतात ते कोणाचं नाव सांगणार. समजा उद्या लोकमतचे लोक गेले आणि आमचे जवाहरलाल दर्डा किंवा विजय बाबू हे फार सामाजिक काम करतायत आणि तुम्ही जाहिरात द्या, या पद्धतीने नाही होऊ शकत. मग त्यांना तुमचं प्रॉडक्ट कसं खपणार आहे आमच्याकडे दिल्यामुळे हे तरी सांगावं लागेल. नाही तर तुमची हे जाहिरात जर आली तर आम्ही तुमच्या बातमी छापू किंवा तुमच्या विरोधात छापणार असं काहीतरी सांगावं लागेल. भूमिकेच्या पातळीवरच्या तडजोडीच्या संदर्भातला आपला जो प्रश्न आहे, तर तशी भूमिकेच्या पातळीवर ह्या प्रोफेशनल हे व्यावसायिक सध्या काय? कारणामुळे तशी तडजोड नाही करावी. सध्या समन्वय नावाचा एक गुळगुळीत शब्द सगळीकडे झाला. समन्वय आणि तडजोड याच्यामध्ये मग आपण अडकून पडतो. मग त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगण्यामध्ये आपल्याला खूप वेळ घालवावा. आमचं मत असं आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये, दातारांनी तो प्रश्न उपस्थित करणारच आहे दातार सर, तर अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या विरोधी भूमिका असणारे लेखक हे साधनेतून लिहिताना आम्ही पाहतो. अगदी उदाहरणार्थ म्हणजे विनय हर्डीकर असतील, सह देशपांडे असतील, अगदी भाजपत सक्रिय असणारे विनय सहस्रबुद्धे असतील. तर ही जी साधनेची एक प्रकारे वैचारिक उदारता आहे की आपल्या विरोधी भूमिका असणाऱ्या लोकांना आपल्या नियतकालिकांमध्ये नाही दिली जागा तरी काही कोणी बिघडणार नसतं, पण आवर्जून देणं, ही जी उदारता आहे ही कुठून येते आणि त्याची प्रेरणा कशी? नाही, तुम्हाला जर ही उदारता साधनेकडे आहे असं वाटत असेल तर मला आनंदच आहे. मला मात्र व्यक्तिशः असं वाटतं की साधनेकडे ही उदारता पुरेशी नाही. तुम्ही म्हणताय तशी उदाहरणं फार कमी आहेत. साधनेमध्ये आपल्या विरोधी विचारसरणीचं लेखन फार कमी छापलं जातं, त्याचं प्रमाण खरं तर वाढवायला पाहिजे. साधनेच्या लोकांनी आणि मग तुम्ही जी म्हणताय ती जर असेल तर त्याचं एक कारण एवढं आहे की साधना हे किती नाही म्हटलं लेफ्ट टू द सेंटर किंवा मध्यम मार्गाच्या थोडंसं डावीकडे, एकदम डावीकडे नाही, अशा स्वरूपाचं एक नियतकालिक आहे. त्यामुळे त्यांनी एक कटाक्षाने पाळलं आहे की एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईट यांना आपल्याकडे जागा देऊ नये.
का देऊ नये तर एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईट ही साधनाची जी आयडिओलॉजी आहे तिच्या विरोधातली आहे. साधनाची आयडिओलॉजी काय आहे तर भारताची राज्यघटना तिच्याशी सुसंगत आपलं धोरण असलं पाहिजे. तुम्ही बघा एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईटचे लोक हे भारताच्या राज्यघटनेच्या विरोधातला व्यवहार करतात, विरोधातलं वर्तन करतात, विचारही त्यांचा तो असतो, म्हणून त्यांना स्थान द्यायचं नाही. बाकीचे जे असतात की तुलनेने तुम्ही म्हणता की थोडेसे डावीकडे किंवा थोडेसे उजवीकडचे, विनय सहस्रबुद्धे काय किंवा विनय हल्लीकर काय, हे जे काही भूमिका मांडतात तर ती इतकी विसंगत नसते, कदाचित थोडासा सूर लावतील वेगळा. पण तरी विनय हल्लीकरांना जर कोणी म्हणालं की तुम्ही राईट विंगचे आहात तर त्यांना फार राग येईल आणि ते सगळ्यांच्यावर बहिष्कार टाकतील. विनय सहस्रबुद्धेंच्याबद्दल ते खरं आहे, कारण भाजपचे तर थेट ते सल्लागार वगैरे वगैरे काय काय आहेत. परंतु विनय सहस्रबुद्धेंचे लेख सुद्धा किती आले साधारणमध्ये, मला वाटतं की 2 किंवा 3 लेख गेल्या 10 वर्षात आले. आणि आत्ताच्या निवडणुकीच्या वेळी मी जेव्हा लेख त्यांना लिहायला सांगितलं की भाजपच्या विजयाचं रहस्य, तर त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं की आपल्याला कसं काय घालायचं, मी फोनवरून बोललो. तर ते म्हणाले की मी लिहील, पण मला जरा एक मेल टाक, मेलवर मला तू हेच रिक्वेस्ट कर किंवा असं असं मला तुमच्याकडून लेख हवा आहे, म्हणजे त्यांना लेखी पुरावा पाहिजे तुमच्याकडून. म्हणजे उद्याच्याला मी समजा लेख नाकारला तर त्यांना जाहीरपणे सांगायला हे बघा त्यांनी सांगितलं होता, मेल आला हे पाठवला नाही, किंवा काटछाट करायची असेल तर मी त्यांना म्हणालो की लिहा, सविस्तर लिहा, खूप जागा घ्या, जास्तीत जास्त. मला भाजपच्या विजयाचं रहस्य बाकीचे लोक सांगणारच आहेत, मला आतल्या माणसाकडून पाहिजे तुम्ही काय लिहिताय. माझा त्याच्यामधले 2 गोष्टी होत्या. एक तर आपल्या सगळ्यांना जे मध्यममार्गी विचार करणारे लोक आहेत यांना जे वाटतंय ते जर आलं तर आम्ही कसे बरोबर आहोत, की आपलं विवेचन विश्लेषण कसं बरोबर आहे. आणि समजा ते जर काही हिडन त्यांचा अजेंडा ते मांडणार असतील तर एक्सपोज होतील. त्यामुळे आपल्या वाचनाचं आपण दोन्ही बाजूनी प्रबोधन करू ना. समजा त्यांनी म्हणाले की नाही आम्ही आतून येणार हिंदुत्वाचा असा अजेंडा राबवला होता आणि म्हणून आम्हाला यश मिळालं, तर मला ते पाहिजे, मी एक्सपोज करेल आणि संपादकाचं काम करायचं. तर त्यांचा लेख आला. तुम्हाला सांगतो की तुम्ही त्या अंकामध्ये बघा, गेल्या वर्षी निवडणूक निकाल लागल्याच्या नंतर विनय हर्डीकरांना लिहायला सांगितलं होतं, विनय सहस्रबुद्धे होते, प्रकाश बाळ होते, कुमार केतकर आहेत, रामचंद्र गुहा आहे, आणि फक्त तुम्ही एक विनय सहस्रबुद्धेंचं नाव घुसा, त्याच्याऐवजी एखाद्या थोड्या समाजवाद्याचं नाव टाका आणि ते विवेचन विश्लेषण वाचा तुम्ही, तर असं वाटेल की हा समाजवाद्यानेच कोणीतरी लिहिलेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये जे काही विवेचन केलंय ते आणि बाकीच्या लोकांनी भाजपच्या विजयाचं रहस्य सांगितलंय ते सगळं पॅरलल. आता तरी सुद्धा विनय सहस्रबुद्धेंचा लेख येणार आहे. मी आधीच्या अंकात जाहिरात केली आणि काही लोकांना सांगितलं, तेव्हाच मला 2-4 लोकांनी अरे तू काय करतोयस, कुठे घेऊन चाललाय साधना, असं मला म्हणणारे होतेच. तर एक्स्ट्रीम लेफ्टच्या लोकांच्या बाबत तसं होण्याची शक्यता फार नसते. पण आम्ही आझाद हा नक्षलवाद्यांचा जो प्रवक्ता आहे त्याचा लेख छापला तेव्हा मला काही लोक म्हणाले की अरे तुम्ही काय करताय, तो आझाद त्यांचा प्रवक्ता आणि त्याचा लेख, पण मुळात नक्षलवाद या विषयावरचा अंक आहे. त्या विषयावरच्या अंकात आपण सगळे लोक मांडणार आहोत काय काय, तर काय म्हणणं आहे नक्षलवाद्यांचं, ते काय भूमिका आहे हे ते यायला पाहिजे, म्हणून तो आम्ही छापला. तरी त्याच्यावर आमच्यावर त्या कारणावरून टीका झाली. पण हा उदारमतवाद साधनेकडे पुरेसा नाही आहे, तो अधिक वाढला पाहिजे. अजूनही आमच्याकडे थोडीशी कुरकुर होतेच की हे बाजूचं का आलं, त्या बाजूचं का आलं. म्हणजे विनय सहस्रबुद्धेंचा लेख आला म्हणून आपले सगळे मित्र आहेत म्हणून सांगतो की निखिल वागळे जाहीर कार्यक्रमात असं म्हणाले की हां आत्ता कुठे साधना ट्रॅकवर आलेली आणि त्याच दिवशी सकाळी रजिया पटेल म्हणाली की विनय सहस्रबुद्धेंचा लेख छापणार असाल तर मी नाही साधनेमध्ये लिहिणार. ही अशी उदारता ज्या विचारांच्या विरोधात साधना आहे त्यांच्या नियतकालिकांकडनं तुम्ही अपेक्षा धरता. आणि उद्या समज विवेक मी तुम्हाला विचारतो की महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या समाजवादी चळवळीचं यशापयश ह्याच्याबद्दल लेख लिहून द्या, तर तुम्ही लिहा. त्याच्याबद्दल मला असं वाटतं की विवेक आणि साधना यांची तुलना करू नये. याचं कारण विवेक हे ओलडोगडं मुखपत्र आहे, साधना हे खरं तर समाजवादी चळवळीचं मुखपत्र असं इन्फॉर्मल पद्धतीने किंवा अघोषित पद्धतीने कदाचित म्हणता येईल, तेही त्या काळाच्या संदर्भात. पण साधनाची भूमिका पूर्वीपासून होती की साधना ही लोकशाही समाजवाद हे विचार मांडणारं एक नियतकालिक आहे
हे कोणत्याही समाजवादी पक्षाचं किंवा संघटनेचं गटाचं मुखपत्र नाही. आता खरं तर मला तो जुना काळ माहीत नाही आहे, कारण मी सगळं 2004 नंतर आलेलो आहे. पण साधनेशी संबंधित असलेले लोक हेच साने गुरुजींच्या बरोबरचे होते आणि तीच माणसं स्वातंत्र्य लढ्यातून आलेली होती आणि तीच सगळी समाजवादी पक्षाच्या वेगवेगळ्या गट गटामध्ये होती आणि तीच कधीतरी काँग्रेसचा भाग होती. त्यामुळे कदाचित साधनेवर तो शिक्का जास्त ठोसपणे बसला असेल. विवेकचं तसं नाही. विवेक हे उघड एक मुखपत्रच होतं. विवेकचे लोक मला सांगतील का नाही किंवा इतर कोणा लोकांना माहीत नाही, पण माझा अनुभव असा आहे की राईट विंगचे उजव्या विचारसरणीचे लोक बऱ्याच वेळा लेफ्ट मधल्या लिबरल लोकांना लिहायला सांगतात, पण हे लोक लिहायला घाबरतात तरी किंवा नकार तरी देतात. मी ते बोलवत नाही असं नाही, भाषणाला बोलवतात, कार्यक्रमाला बोलावतात. मला जसं ह्या निवडणुकीचा निकाल लागला तसं मला ज्ञानप्रबोधिनीच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शिबिरासाठी त्यांनी मला बोलावलं होतं की मी यावं आणि एकूण उदारीकरण करावं आणि याच्याबद्दल काय काय असेल ते बोलावं आणि मी गेलो होतो. पण मी तुम्हाला सांगतो की डाव्या विचाराचे लेफ्ट विंगचे लोक तशा शिबिराला संमेलनाला गेले नसते. तर हा उदारमतवादाच्या बद्दल आपण त्यांचं छापतो, हा आपला उदारमतवाद आहे असं म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला आपण त्यांच्याकडे जात नाही असं मला फार लक्षात आलं या लोकांच्या. नाही तुम्ही आता जे म्हणालात किंवा उघडपणानं आपण हे करत नाही. तुम्ही हे मत मांडलं, माझं तर मत असं, तुम्ही हे मत मांडलं तरी महाराष्ट्रातला वाचक असं म्हणणार नाही की तो एका विशिष्ट अशा भूमिकेतनंच साधनेकडे पाहतो. लिहिणारा लेखक पण विशिष्ट भूमिकेतनंच साधनेत लिहितो. म्हणजे तुम्ही जरी म्हटलं तरी हे सगळेच मान्य करतील अशातला काही भाग नाही. त्यामुळं विवेकमधले लेखक इकडे लिहू लागले की जुन्या लोकांना तर ते आवडणार नाही, पण तुम्ही त्याच्याबद्दलची सुद्धा आपली भूमिका मांडली आणि ती भूमिका बऱ्यापैकी स्वागतशील आहे असं नाही. आता याच्याबद्दल एवढंच सांगेल की साधनेची ही जी इमेज आहे समाजवादी पक्षाची, ही ज्यांनी कोणी पूर्वीच्या काळातली साधना पाहिलेली आहे, एक 15-20 वर्षापूर्वीची, त्यांच्या मनावरती पक्क रुजलेलं आहे हे खरं आहे. पण जे कोणी लोक नवीन आहेत, गेल्या 10-20 वर्षातच साधना बघतात, त्यांना मात्र अजिबात असं वाटतं. त्यांना पूर्वीचा काहीच डोक्यावर ओझं नसल्यामुळे ते फार फ्रेश नजरेने बघतात आणि त्यातले मला काही तरुण मुलं की जे मॅच्युअर्ड आहेत, चांगलं लिहितात, वाचतात, प्राध्यापक झाले, ते म्हणतात की अरे ही साधनेवर असा का शिक्का मारतात की समाजवादी वगैरे साधनेत तर तसं काही इतका शिक्का मारावा इतकं काहीच नाही आहे. भारताच्या घटनेशी सगळी सुसंगत भूमिका ही घेऊन चाललेली आहेत. अशा प्रकारचं ते चित्र आहे. पण त्याच्यातून सुटका नाही. आता जर पहिली 50 वर्ष साधनेची ही जर इमेज असेल की समाजवादी पक्षाचं मुखपत्र आणि ती सगळी माणसं होती आणि त्यांचं त्याच्यात फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, तर ती इमेज मी पुसण्यासाठी म्हणणार नाही, पण थोडी धुसर होण्यासाठी किमान पुढची 25 वर्ष तरी लागतील. ही जी इमेज धुसर होण्याचा त्याला एक असा कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आपण बोलूया की आज भारतीय राजकारणामध्ये स्वतःला खऱ्या अर्थाने लोकशाही समाजवादी म्हणणारी राजकीय शक्ती अस्तित्वात नाही. ती समज जर अस्तित्वात असती आणि जुने ऋणानुबंध पाहता स्वाभाविक आहे साधनेवर काही लिखाणाच्या बाबतीमध्ये भूमिकांच्या बाबतीत मर्यादा आल्या असतात. पण अशी शक्ती आज राजकारणात नसल्यामुळे हे स्वातंत्र्य शक्य आहे. मला वाटतं की हो असं निश्चित असणार. म्हणजे खरोखर समाजवादी पक्षाचे सगळे गट तेवढे प्रबळ असते आणि साधनेमधलेही लोक सगळे जर त्याच प्रकारचे असते तर निश्चितच साधनेच्या त्या संपादकांच्या भूमिकेवर परिणाम झाला असता. कदाचित इतकं लिबरल होता आलं नसतं. मला खरं सांगतो की म्हणजे आता इतके सगळे सिनियर लोक आहेत आणि साधना पूर्वीची सगळी त्यावेळी वाचलेली आहे, त्यामुळे मला मागच्या काळाबद्दल नाही असं फार वर्तमान काय म्हणतात बाकीच नाही भाष्य करता येणार नाही. पण एक कल्पनेच्या पातळीवर बघितलं तर हो असं झालं असतं, निश्चितच झालं असतं. मग त्याला जोडून आपल्याला असं म्हणता येईल आज सकाळी तुम्ही पीपल्स कॉलेजमध्ये उदारीकरण पर्वावर विवेचन केलं. एकूण साधनेची आणि तुमची, तुम्ही संपादक असताना दाभोळकर सुद्धा डॉक्टर असताना उदारीकरण आणि त्याच्याबरोबर जे काही पॅकेज आहे, उदारीकरण एक पॅकेज डील होतं, चांगलं वाईट हे सगळं त्याच्याबरोबर आहे. याच्याबद्दलची साधनेची भूमिका ही चिकित्सक जरी असली तरी ती स्वागतशील दिसते. एकीकडे साधनेचा वैचारिक वारसा हा लोकशाही समाजवादाचा आहे आणि उदारीकरणामध्ये ज्या पद्धतीची आर्थिक धोरणं अभिप्रेत आहेत म्हणजे प्रत्यक्षात राबवली जातात तीही लोकशाही समाजवादाला काही सुसंगत आहेत असं म्हणताना ती छेद देणारीच आहे. मग या सगळ्या संदर्भामध्ये साधनेची वैचारिक भूमिका आता लोकशाही समाजवादाची न राहता, ज्याला तुम्ही मगाशी जो शब्द वापरलात लेफ्ट ऑफ सेंटर, म्हणजे एकीकडे भांडवलशाहीचंही स्वागत करायचं, त्याच्यातून येणारी स्पर्धात्मकता स्वीकारायची,
पण कुठेतरी कल्याणकारी राज्याचंही समर्थन करायचं, अशी काहीतरी लेफ्ट लिबरल अशी आहे का? हो आहे ना. म्हणजे उदारीकरणाचं स्वागत साधनेने केलंय असं थोडंसं आता आपण फार नियमितपणे संवाद होतो, माझ्या भूमिका तशा आहेत म्हणून कदाचित म्हणू शकतो. पण साधनेमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलंय का स्वागताचं? तर मला वाटतं की नाही पडलंय. साधनेमध्ये साधारणतः सूर असा असतो की उदारीकरण हे आपल्यावर येऊन आदळलेलं आहे आणि तुम्हाला आता त्याचा सामना करावा लागणार आहे आणि हे सगळं अपरिहार्य आहे, तुम्हाला अपरिहार्यतेने पुढे पुढे गेलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका साधारणतः उदारीकरणानंतरच्या एक 15 ते 17-18 वर्ष अशी राहिलेली आहे. पहिली 7-8 वर्ष तर कडव्या विरोधाची होती, नंतर अपरिहार्यतेची होती आणि आत्ता की अनिष्ट काही घडलंय पण चांगल्या पण गोष्टी घडल्या. तर आता हे नाकारता येणार नाही आहे. कोणतंही केंद्र आणि राज्य सरकार आलं तर उदारीकरणाचं धोरण मागे सरकवत नाही आहे किंवा आता ते आपल्या देशाच्या पण हातात राहिलेलं नाही, आंतरराष्ट्रीय आयाम त्याला आहे. तर मग पुढे जायचं आहे ना, तर हीच सगळी धोरणं जरा समाज सम्मुख कशी करता येतील, ह्याच धोरणांना तळागाळातल्या दिशेने किंवा त्यांच्या उन्नतीसाठी कसं काम करता येईल असं काहीतरी स्वरूपाची भूमिका आता आमची ती आहे. अजूनही उदारीकरणाचं स्वागत साधनेकडून होते असं ते दिसत नाही आहे. मला उलट खंत पण यायची की अर्थकारणाच्या संदर्भात साधनेमध्ये फार कमी लेखन होतं. ते लेखन जर वाढलं तर कदाचित तुम्ही म्हणताय तसं ते येऊ शकेल. व्यक्तिगत भूमिकेचा तो एक भाग आहे तुमच्या. नाही, तुम्हाला हे पण सांगतो की माझ्याबद्दल एक सगळ्यात चांगली गोष्ट असेल की माझी वैयक्तिक भूमिका आणि साधनेची भूमिका याचं गेल्या 10 वर्षामध्ये काही बदल झालेला नाही. जे काही मी मांडलंय कदाचित माझी व्यक्तिगत मालकीचं असतं तर मी म्हणालो असतो की थोडंसं मी अधिक ॲग्रेसिव्ह झाला असतो. पण असं कुठेही झालेलं नाही की साधनेमध्ये मी काहीतरी मांडलंय आणि जे मला मान्य आहे. कदाचित साधनेमध्ये मांडलंय ते मी थोडंसं अधिक आक्रमकपणे मांडलं असतं व्यक्तिगत म्हणून असतं तर. पण फरक आपण कधी म्हणू की नाही मी माझं एक वेगळं मध्ये आणि ते याच्यात मांडते, मी थोडासा सावध असेल. पण ते आपण साधनेच्या बद्दलच कशाला, मी जो विचार करतो तो सगळं मांडताना सुद्धा आपण थोडंसं अधिक सावध आहात. लिहिताना आपण अधिक सावध होतो. भाषणामध्ये माणसं जेवढं बिनधास्त बोलतात तेवढं लेखनामध्ये बोलत नाही. आपण जवळच्या माणसाशी जेवढं विश्वासाने आणि फ्रँकली बोलतो तेवढं आपण लांबच्या माणसाशी बोलत नाही. ते एवढ्याच अर्थाने तो फरक आहे. पण तो फरक आहे हळूहळू कमी कमी होत जाणार आहे, म्हणजे जातोय त्या दिशेने चालला. या संदर्भात तुम्ही मगाशी म्हणजे सहस्त्रबुद्धे यांच्या लेखावर काही प्रतिक्रिया तिखट आल्या असं तुम्ही सांगितलं. या सगळ्या संदर्भात आज जे स्वतःला समाजवादी म्हणणारे लोक आहेत, संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांना अजूनही कुठेतरी साधना ही आपलं आहे आणि आपल्या विचारांचा पुरस्कार करणारं आपलं नियतकालिक असं वाटतं. आणि मग जेव्हा त्यांची काहीतरी एक जागतिकीकरण असेल, उदारीकरणाबद्दलची टोकाची विरोधी भूमिका आणि एकीकडे साधनेमध्ये हे सगळं अपरिहार्य आहे, तर ते आपल्या फायद्याचं कसं करून घेता येईल ही भूमिका. ह्याच्यामध्ये संघर्षाचा कधी प्रसंग आला का की जिथे तुम्हाला असं वाटलं की मग आता आपल्याला काहीतरी कटू निर्णय घ्यावा लागेल किंवा डॉक्टरांशी मतभेद झाले काय अशा मुद्द्यात? कारण कसं आहे, डॉक्टरांच्या सोबत आता मी पण काम केलेलं आहे. त्यांचा स्वभाव आणि त्यांची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे आणि 2 दिवसात मी तुमचं पण पाहतोय एकूण सगळं हे. तर असा कधी क्लॅश निर्माण झाला का किंवा मग डॉक्टरांचं म्हणणं तुम्हाला फोडावं लागलं किंवा त्यांचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागलं पटत नसताना पण असं कधी काही झालं का? त्याबद्दल थोडंसं आहेत. या दोन्ही प्रश्नाची 2 उदाहरणं मी देईल, कारण फारशी जास्त नाही आहेत, 2च प्रॉमिनंट उदाहरण आहेत. पण त्याच्या आधी एक मुद्दा मी असं सांगतो की स्वातंत्र्य ही एक अशी गोष्ट आहे की ते जर नाही वापरलं तर त्याचा संकोच होतो आणि स्वातंत्र्य हे कधी दिलं जात नाही, ते तुम्हाला मिळवावं लागतं. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दल बोलतोय, तर चल तू बसलायस ना संपादक, चल तुला काय करायचं ते कर, असं फार कमी वेळा होतं किंवा ठराविक गोष्टी बाबत होतात. ते स्वातंत्र्य मिळतं, तुम्ही ते स्वातंत्र्याची चौकट आहे ना थोडे धक्के मारून 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 वाढवायचे असते. तुमच्यासाठी प्लेग्राऊंड ते तयार करायचं असतं. तुम्ही जेवढं घाबराल, जेवढं संकुचित व्हाल, जेवढं डिफेन्सवर जाल, तेवढं ते स्वातंत्र्याची कक्षा कमी कमी होत जाते. हे मी 10 वर्षाच्या अतिशय प्रॅक्टिकल अनुभवावरून सांगतो. आणि हे इतकं वेगाने घडतं, म्हणजे मी वाचकांची पत्र, टीका करणारी पत्र छापायची नाही किंवा काटछाट करून छापायची असं ठरवलं किंवा आपली कौतुक करणारी छापायची, तर तुम्हाला सांगतो की पुढच्या 2-3 महिन्याच्या काळात येणारी पत्र ही साधारणतः त्या स्वरूपाची. तुम्ही ठरवलं की वाचकांची पत्र जरा फ्रँकली आहे तशी आडवी तिडवी कशाही भाषेतली छापायची, तुम्हाला सांगतो की लगेच पुढच्या आठवड्यात अरे याचं पत्र छापलं गेलं ना शिवाय घालणार, आता पुढचे लगेच. म्हणजे मी मागच्या अंकामध्ये
मोदी रोगाने ग्रस्त झाली आहे साधना, असं एक टायटल त्याच्याच एका पत्रातून छापलं. तर लगेच पुढच्या आठवड्यात मला आता जे दुसरं पत्र आहे, तर काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर साधनाने अन्याय केला आहे, आणि मग ते पत्र आले. तर तुम्ही भाषेच्या बद्दल असायचे, तुम्ही दुय्यम दर्जाचे लेख छापायला लागलात तर दुय्यम दर्जाचे लेख वाढत जातात. तुम्ही अव्वल दर्जाचे लेख छापताय असं म्हटलं की त्या प्रकारचे लेख वाढत जातात. हा मुद्दा सगळा की चौकट कशी वाढवायची असते आणि कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट हे काही वेळा कसे आवश्यक असतात. डॉक्टर दाभोलकरांना माझं प्रचंड कौतुक होतं. ते माझ्या काय क्षमता आहे, माझी भाषा, वाचन आणि विचाराची दिशा हे जरी असलं तरी त्याच्यातलं मी फार सांगत नाही आहे. त्याच्यातलं एक डायमेन्शन असं होतं की हा त्या अर्थाने कोणाच्या प्रलोभनाला किंवा कोणाच्या दडपणाला बळी पडत नाही. हे काउंट करता येत नाही. हे कसं, हे तुमच्या जवळच्या माणसाला सांगते की कोणीतरी याची खुशामत केली म्हणून किंवा कोणीतरी काहीतरी फायदा देणार आहे म्हणून हा त्याला बळी पडेल अशी शक्यता नाही. आणि कोणीतरी दबाव आणला, असं असं नाही केलं तर आम्ही असं असं करू, तर ह्या दबावालाही बळी पडणार नाही. आणि खरं तर संपादक पदासाठी मला वाटतं की बाकीच्या गोष्टी इतकं की मुलांना जास्त महत्त्व, हा गुण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि हे मग तुमची एक स्वतःची भूमिका बऱ्यापैकी पारदर्शक असेल तर हे काम सोपं जातं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आम्हाला काय जमलेलं नाही ते मी जाहीरपणे केव्हाही सांगायला तयार आहे. आम्हाला काय अडथळे आले, आम्ही किती मागे आहोत वगैरे, पण त्याच्यामुळे दुसरा एक भाग असा राहतो, याच्यात जो कॉन्फिडन्स आहे ना तो असा की मग मी सांगतो आता आम्हाला काय जमलेलं आहे, मी सांगतो की आम्हाला काय चांगलं करता आहे. तर हे समजून घेतलं तर मग आमच्यातले कॉन्फ्लिक्ट का फार त्रासदायक झाले नाही. खरं तर डॉक्टर आणि मी दोघं आम्ही एकमेकांना परस्पर पूरक होतो. डॉक्टर दाभोलकरांची जी आवड होती ती ॲक्शन ओरिएंटेड होती. त्यांना नुसता विचार पुरेसा नव्हता, त्यांना विचारायला लगेच सुसंगत अशी कृती पाहिजे असायची. माझी मर्यादा अशी होती की मला कृतीबद्दल तेवढं प्रेम नव्हतं. मला चांगला सम्यक, सकारात्मक, सगळ्या बाजूंनी मूलभूत विचार करता यायला पाहिजे. तर हे दोन्ही परस्परांना पूरक होतं. म्हणजे मी काहीतरी एक आतलं काम जास्त सांभाळणं, चांगलं लेखन मिळवणं, त्याच्यावर चांगले संस्कार करणं, चांगले विषय आणणं, चांगल्या कल्पना आणणं आणि त्या कशा फ्लरिश करता येतील, कशा लोकांच्यापर्यंत पोहोचवता येतील हे डॉक्टर पाहत होते. आणि दोघांचाही स्वाभाविक पिंड होता, परस्परांना पूरक होता. पण डॉक्टरांचं सगळ्यात मोठं बलस्थान हे होतं की ते एकाच वेळी एकदम तळागाळातला माणूस आणि हायली इंटेलेक्च्युअल माणूस अशा फार मोठ्या रेंजच्या संपर्कात असायची. त्यामुळे जनमानसाची नाडी त्यांना फार चांगली माहिती होती. त्याच्यातून एक झालं असं होतं की सामान्यातला सामान्य किंवा अतिशय छोटा माणूस त्याच्यामध्ये सुद्धा काही समथिंग डिफरंट वेगळं दिसलं तर ते बरोबर खेचू शकत होते. आणि दुसरा भाग फार मोठा विद्वान, हुशार वगैरे वगैरे माणूस त्याच्यामधलं जे न्यून आहे ना ते पण डॉक्टर फार पटकन पकडू शकत होते. म्हणून ते जे भारावून जाणं असतं ना की सामान्य माणसातलं असामान्य तो शोधणं, हे असामान्य असेल तरी, तर तो त्यांचा गुण माझ्या आणि त्यांचं कॉम्बिनेशन जुळण्यासाठी फार उपयुक्त ठरला असावा. आणि मला जेव्हा जेव्हा काही बंडखोर भूमिका थोड्याशा घ्याव्याशा वाटल्या किंवा मी घेतल्या त्याला त्यांचा सपोर्ट मिळाला असा. बाकी छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कधी फार आल्या नाही, पण 2 वेळा थोडासा तणाव निर्माण झाला. मी म्हणत नाही की काही फार मोठं भांडण वगैरे अजिबात नाही, थोडासा तणाव निर्माण झाला. तो तणाव व्यक्तिगत असा नव्हता त्यांचाही माझा. जो तणाव होता तो भूमिका काय घ्यावी याच्यावर. तर तो साधारणतः असा होता की उदारीकरणाच्या संदर्भात आता आपण जरा पुढे पाऊल टाकलं पाहिजे आणि अपरिहार्यतेच्या पुढे जाऊन उदारीकरणाने काही गोष्टी चांगल्याही केलेल्या आहेत एवढं तर मान्य केलं पाहिजे. वाईट काय गोष्टी घडल्यात हे आपण मानतोय. त्याचं कारण डॉक्टर बाहेर ज्यावेळी फिरायचे तर साधना पूर्वी इतके जागतिकीकरणाच्या विरोधात ठामपणे लढत नाही, ठामपणे व्यक्त होत नाही असं म्हणायचे. बघा आता हे मायक्रो फरक कसे की साधना उदारीकरणाची अजिबात भलावण करत नाही, उदारीकरणाचं लेखन छापत नाही, तरीसुद्धा लोकांना साधना उदारीकरणाला प्रो आहे असं वाटायला लागलं किंवा त्याच्याबद्दल भूमिका घेत नाही. का तर उदारीकरणाच्या विरोधातले लेख कमी व्हायला लागले. म्हणजे तुम्ही काही लिहिलंच पाहिजे असं नाही, तुम्ही नाही लिहिलं किंवा विशिष्ट विषयावर लेखन कमी येतंय एवढ्या कारणामुळे सुद्धा तुम्ही प्रो आहात हे आहे. आणि आत्ता सुद्धा मी म्हणतोय की अर्थकारणावर साधनेतून फारसं लेखन येत नाही, मी पण फार कमी वेळा लिहितो, तरीसुद्धा साधनेच्या बद्दल जे म्हटलं जातं की आता हे प्रो व्हायला लागले त्याचं कारण उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याच्या विरोधातलं लेखांचं प्रमाण कमी आहे, अजून येत नाही. दुसरा एक थोडासा तणावाचा प्रश्न आला होता तो नक्षलवादाच्या संदर्भातली भूमिका काय घ्यायची.
दोन्हीलाही फार तपशील आहेत, मी त्याच्यात खोलात जात नाही. नक्षलवादाच्या बद्दल एकूण सगळ्या डाव्या मंडळीमध्ये, लेफ्ट टू द सेंटर लोकांच्या मध्ये मी सहानुभूती एका मर्यादित अर्थाने मिळेल. ती अशी आहे की ही सगळी नक्षलवादी मंडळी ध्येयवादी आहेत, समाजासाठी विशेषतः तळागाळातल्या वंचित आदिवासी समूहासाठी काम करत आहेत आणि यांचा मार्ग मात्र चुकीचा आहे. हे सगळं आयुष्य झोकून देतात, त्याग करतात, रानावनात राहतात, चांगले शिकलेले डॉक्टर्स, इंजिनियर्स, IIT मधून आलेले हे सगळे मुलं असतात आणि कसल्याही प्रकारची अपेक्षा नसते, स्वार्थ नसतो. तर यामुळे एक प्रकारचं आकर्षण असतं आणि मग फक्त त्यांना आवडत काय नाही तर हे हिंसक मार्ग अवलंबतात. म्हणजे नक्षलवाद्यांची उद्दिष्ट बरोबर आहेत, त्यांची फक्त कार्यशैली चुकीची आहे. आणि मग हे जनतेचे कसे मसीहा आहेत, रॉबिन हुड आहेत, अशा प्रकारची ती एक समजूत सगळ्या लेफ्ट टू द सेंटर लोकांच्या मध्ये. पहिल्यांदा मी साधनेतून अशी भूमिका मांडायला सुरुवात केली की नक्षलवाद्यांची मार्ग तर चुकीचे आहेतच, पण त्यांचं उद्दिष्टही चुकीचं आहे. तेव्हा तो कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला होता. मी नक्षलवाद्यांच्यावर पहिल्यांदा मी खरं तर टीका करायला सुरुवात केली किंवा नक्षलवाद हा त्याज्यच आहे अशी सरळ सरळच भूमिका केली, गोलमाल न म्हणता की त्यांचे मार्ग चुकीचे आहेत, उद्दिष्ट बरोबर आहे असं न म्हणता मार्ग उद्दिष्ट सगळं चुकीचं आहे. आणि मग नक्षलवाद्यांचं काय उद्दिष्ट आहे तर त्यांना ही व्यवस्था उलटून टाकायची. त्यांना या देशातली डेमोक्रेसी मान्य नाही, ते याला लोकशाहीच म्हणत नाहीत. या देशात लोकशाही आली असंच म्हणत नाहीत. भारताची राज्यघटना त्यांना मान्य नाही. मी तिथं अशी मांडणी करत होतो की भारताची राज्यघटना मान्य नाही, लोकशाही मान्य नाही आणि त्यांच्या स्वप्नातलं मॉडेल जे त्यांच्याकडे तयार नाही आहे ते त्यांना कधी कसं आणायचं आहे, हे सगळं मुळासकट उचकटून उलटं करायचं आहे आणि मग ते कधीतरी येणार भविष्यात 200 वर्षांनी का 500 वर्षांनी काय असेल. तर या भूमिकेवरून एक थोडासा कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला होता. पण ही जेव्हा अतिशय राज्यघटनेशी सुसंगत तर्कशुद्ध पद्धतीने भूमिका साधनेमधून मांडत गेलो तर डॉक्टरांचं याच्याही बद्दलचं इतकं मतपरिवर्तन झालं. म्हणजे ते थोडेसे संभ्रमात होते. त्याचा अर्थ ते काही नक्षलवाद्यांना सहानुभूती वगैरे अजिबात दाखवत नव्हते, पण बाहेरून जी टीका टिप्पणी व्हायची त्या पार्श्वभूमीवर ते विचार करत होते. आणि नंतर विद्याचरण शुक्ल आणि त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यावेळी मी साधनेमध्ये नक्षलवादाला सहानुभूती हा भाबडेपणाच ठरेल या शीर्षकाचा लेख लिहिला. तेव्हा डॉक्टरांनी ते वाचल्यावर असं म्हणाले की अशा प्रकारची भूमिका असणारे तुझ्या वयाचे किती माणसं महाराष्ट्रात असतात. कारण तोपर्यंत कौतुक वगैरे हा भाग नंतरचा होता. तर मी म्हणालो की असतील, थोडी असतील पण निश्चित असतील. तो प्रश्न त्यांचं माझं कौतुक करण्यासाठीचा नव्हता, तो चिंतेच्या स्वरात विचारला होता. तर म्हणजे कुठे आहे ती माणसं, त्यांना आपल्याशी जोडून घेतलं. मी जे मागाशी म्हणालो की सतत ऍक्शन ओरिएंटेड, कारण त्याच्या आधी जे विधान होतं की नक्षलवादाच्या संदर्भात याच्यापेक्षा रॅशनल भूमिका असू शकत नाही. हे मी माझ्या पुस्तकात नोंदवलेलं आहे. इतक्या ते बाजूला गेलं. दुसरे 2 मतभिन्नतेचे मुद्दे कॉन्फ्लिक्टचे नाही म्हणतात. एक होता इच्छा मरणाच्या संदर्भात आणि एक होता प्रमाणशीर लोकप्रतिनिधित्व याच्या संदर्भात. प्रमाणशीर लोकप्रतिनिधित्वाची एक मागणी सगळ्या डाव्या पुरोगामी समाजवादी मंडळींच्याकडून गेली वर्षानुवर्षे केली जाते. ती एक अशी मागणी असते की आता हे जे राजकीय पक्ष आहेत ज्या पद्धतीने निवडणुका होतात याच्यात चिक्कार भ्रष्टाचार आहे, खूपच पैसा खर्च करावा लागतो, त्यामुळे जनसामान्यांना ही निवडणूक लढवता येत नाही. किंवा ज्या पुरोगामी ताकदी आहेत ज्यांची ताकद कमी आहे त्यांना ह्या निवडणूक पद्धतीमध्ये जिंकण्यासाठी अजिबात वाव नाही. मग ते असं म्हणायचे की समजा एक महाराष्ट्रातला एखादा पुरोगामी गट आहे, त्यांना मानणारे महाराष्ट्रामध्ये किमान लाखभर लोक आहेत का नाही. जर आपण प्रमाणशीर लोकप्रतिनिधित्व अशी पद्धत आणली, म्हणजे पक्ष उभे राहायचे, त्या पक्षाला लोकांनी मतदान करायचं, पक्षांनी आपली यादी सादर करायची की महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर आमची ही 288 नावं, तुम्ही आमच्या पक्षाला किंवा संघटनेला मतदान करा, त्यातून 1 लाख मिळाली तर तुमचे 2 मिळणार, तर तुम्ही पहिल्या 2 क्रमांकाचे झाले आमदार. तर ह्या सगळ्या परिवर्तनवादी आणि पुरोगामी लोकांना असं वाटतं, अजूनही वाटतं, मधून तो विषय येतोच अजेंड्यावर, की हे म्हणतात की आमचे बघा, आमच्या इतक्या संस्था आहेत, इतके शाळा आहेत, इतके व्यक्ती आहेत, तर आमचे 2 आमदार, 4 आमदार, 5 आमदार, यांचे एक असं करून आपली ताकद वाढेल. तर त्या प्रमाणशीर लोकप्रतिनिधित्वाचा मुद्दा साधनेतून लावून धरायचा.
त्यावेळी मी कार्यकारी संपादक पण नव्हतो, युवा संपादक होतो. तर मी म्हणालो की मला वाटतं की करू नये, रोगापेक्षा इलाज भयंकर असंच वाक्य वापरलं. हा तो प्रकार आहे. तर ते म्हणाले की बघ ना, आता समजा आपण निवडणुकीत उभे राहणार नाही म्हटले, पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे आणि सला मानणारे महाराष्ट्रामध्ये किमान 1,00,000 तरी लोक आहेत. आपण राहणार नाही, पण अशा इतर संघटना आहेत म्हणाले की समजा तसं लोकप्रतिनिधित्वाची पद्धत असेल, प्रमाणशीर प्रतिनिधित्व, आणि सगळ्यांनी मतदान केलं तर अनिसाच्या वाट्याला समजा 1,00,000 मतं जर मिळाली महाराष्ट्रात, तर 288मध्ये 2 आमदार असतील का नाही? कारण 50,000 समजा मतं मिळाली तर 1 आमदार होतो, तर आपल्याला 1,00,000 मतं मिळतील आणि तिथे 2 आमदार असतील. अशा पुरोगामी जर असतील, आता अशी अवस्था आहे की आपण कितीही जंगजंग पछाडलं तरी आपला एकही आमदार नाही, आपला म्हणजे अनिसेचा तो सोडाच पुरोगामी ताकदीमधला नाही. तर आपल्या किती संघटना आहेत अशा अनिसेसारख्या, ते 2-2 उमेदवार आहेत. तेव्हा मी डॉक्टरांना असं म्हणालो की जेव्हा अशी पद्धत अस्तित्वात येईल आणि अशी परिस्थिती निर्माण होईल की तुम्ही प्रचार करताय किंवा तुमचे सगळे मानणारे लोक, तुम्ही सांगितलंय म्हणून आता अनिसांनी पाठिंबा दिलेल्या पुरस्कृत माणसाला मतदान केलंय आणि 2 आमदार निवडून येतील, तेव्हा या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र बाबा नावाचा एक मोठा महाराज आहे, त्याने पुरस्कृत केलेले 4 उमेदवार विधानसभेमध्ये बसले असतील. या महाराष्ट्रात इतके महाराज, बाबा, बुवा, बापू आहेत की सगळा तिथं सगळे आमदार होतील एका बळावर, प्रत्येक महाराज आणि बुवा. कारण तुम्ही काही बंधन घालू शकत नाही त्यांना, कायद्याच्या चौकटीमध्ये ते हे करू शकत. तर सगळा आखाडा होईल आपल्या संत आणि महंतांचा आपली विधानसभा. हाच प्रकार राष्ट्रीय स्तरावर. डॉक्टर दाभोळकर मी तुम्हाला सांगितले की अतिशय चाणक्य होते आणि प्रमाणशीर लोकप्रतिनिधित्वाच्या बद्दल साधनेने भूमिका घ्यावी. ही बहुतेक 2009च्या इलेक्शनच्या दरम्यानचं गोष्ट होती की असं निवडणूक आल्या की आपण काहीतरी निवडणूक सुधारणेबद्दल केलं पाहिजे असं सगळ्या नियतकालिकांना वाटतं आणि बाकीचे लोकही सुचवतात तुम्ही निवडणूक सुधारणेबद्दल काहीतरी लिहा. माझं म्हणणं असतं की तुम्ही निवडणुका होऊन गेल्यानंतर लिहा निवडणूक सुधारणाबद्दल, त्यावेळी कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. तर डॉक्टर बोलले काहीच नाही, पण डॉक्टरांनी त्या विषयावर आग्रह नाही लिहिला आणि नंतरही तो विषय त्याने कधीच काढला नाही. 2009च्या नंतर 13पर्यंत 5ही वर्षात. आणि त्यांना हे पटून जे ज्यांनी दिलं होतं ते महाराष्ट्रातले फार थोर समाजवादी नेते होते आणि हे असं केलं पाहिजे असं ते म्हणत होते. आणि दुसरा एक प्रसंग इच्छा मरणाच्या संदर्भात. आता आपली ही जी गेली तर एक 4-1 वर्षापूर्वी तो प्रश्न असाच काहीतरी सर्वोच्च न्यायालयात गेला आणि तो विषय अजेंड्यावर आला आणि तिचे किती काय 20 वर्ष 25 वर्ष ज्या पद्धतीने जगवलं जातं आहे हे सगळं बघता. तर डॉक्टर दाभोळकर म्हणाले की इच्छा मरणाचा अधिकार असला पाहिजे, ती बाजू आपण लावली पाहिजे. त्याला सुसंगत कारण असं होतं की साधनाचे पूर्वीचे काही काळ संपादक राहिलेले आणि ट्रस्टी राहिलेले सदानंद वर्धे ते स्वतः आमदार असताना, कदाचित शिक्षण मंत्री बहुतेक आमदार असतानाच, शिक्षण मंत्री ते नंतर होते, त्यावेळी त्यांनी एक अशासकीय विधेयक इच्छा मरणाच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये मांडलेलं होतं आणि त्यानंतरही मधून ते उफळून येत होतं. विद्या बाळ आणि असे काही लोक आहेत की जे इच्छा मरणाच्या बद्दल नेहमी बोलत असतात. डॉक्टरांचं स्वतःचं पण मत होतं की इच्छा मरणाचा अधिकार असला पाहिजे. त्याला एक डायमेन्शन कदाचित असं असावं की डॉक्टर दाभोळकर हे अतिशय कठोर रॅशनॅलिस्ट असल्यामुळे थोडं भावना बाजूला ठेवून आपण समाजहिताचा विचार केला पाहिजे. आणि ते म्हणायचे अरे ते डॉक्टर होते, डॉक्टर असल्यामुळे ते त्यांना खूपच पाहायला मिळालं असणार की एखादा दुर्धर असा काहीतरी भयानक आजार झाला तर त्या व्यक्तीचे काय हाल होतात, त्याच्या कुटुंबाचे काय होतात, जवळच्या माणसांचे काय होतात, ज्यांची आर्थिक स्थिती बरी असते त्यांचं एक वेळ सुसह्य होईल पण नसते त्यांचं काय, मानसिक ताणाचं काय, त्या एका माणसाच्यासाठी जे रखडणं, त्याचा मृत्यू रखडणं, याच्यामुळे सभोवतालच्या लोकांना, कुटुंबियाच्या लोकांना किती क्लेश होतात, उलट त्यांचं मरण अलीकडे येतं, हे सगळं लॉजिकल मांडणं. तर तुला काय वाटतं? डॉक्टरांचं मोठं पण हे होतं की कधीही डॉक्टरांनी एखादा विषय मला नाही वाटतं, योग्य नाही आहे आणि तरीही नाही मला मांडायचं आहे असं एकदाही केलं. म्हणजे हे डॉक्टरांचं ग्रेटनेस आहे ना. तर मी माझ्यावरून बघतो तर मला वाटतं की माझ्याकडे पण नाही. म्हणजे उद्या एखादा मी नंतर युवा संपादक किंवा कार्यकारी संपादक नेमला आणि त्याने असं जर म्हटलं तर मला नाही वाटत की तेवढा उदार मी होऊ शकेल.
मी उलट त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की काय समस्या. आणि त्यावेळी असं पण झालेलं आहे की काही गोष्टी डॉक्टरांना माझ्या फारशा उचलेल्या नाही आहेत, फार नाही, म्हणजे काहीतरी थोडासा संशय येतो आहे. पण हा यंगर जनरेशनचा आहे, पुढच्या पिढीचा आहे. हा मुळात एखादी गोष्ट मांडत असेल तर बराच जास्त सावध असतो. त्यामुळे आपण मान्य केलं पाहिजे, पुढे केलं पाहिजे. काही थोडंसं असेल कमी जास्त तरी. तर मुद्दा होता की तो सांगायचा इच्छा मरणाच्या बद्दल. मी म्हणालो की मला नाही वाटत. काय कारण? तुम्ही म्हणालो की याचा दुरुपयोग होईल, हा मुद्दा सोडून द्या. की एकदा इच्छा मरणाचा असेल की काही लोकांना भीती असते की अनेक पुढच्या पिढीला आपले मागचे सगळे आजी आजोबा किंवा इव्हन आई वडील हे नकोशी होतात, भयानक आजार झाला आहे, जबरदस्तीने लिहून घेतील किंवा टॉर्चर करतील. काही माणसं वैतागून इच्छा मरणाच्या याच्यावर पत्रावर सही करतील. हा दुरुपयोग सोडून द्या. तोच एक मुख्य युक्तिवाद लादला जातो की का करायचं नाही हा कायदा. यासाठी माझं कारण वेगळं नाही. माणूस आणि त्याचा ब्रेन आणि त्याची इच्छाशक्ती हे इतकं भयानक आणि कल्पनातीत प्रकार आहे की ज्या माणसाने ते लिहून ठेवलेलं असेल की यस मला इच्छा मरण यावं, ते त्यांनी कोणत्या अवस्थेत लिहून ठेवलं असेल, ते त्यांनी सुरुवातीच्या काळात लिहिलेलं असेल तर त्याला आपलं मृत्यू म्हणजे काय हेच माहीत नसतं. अगदी शेवटच्या काळात जर त्यांनी लिहून ठेवलेलं असेल वैतागला आहे आणि नको आहे इतरांना त्रास, रात्री जर लिहून ठेवलं असेल की मला इच्छा मरण देण्यात यावं उद्या सकाळी, तर सकाळी त्या माणसाचा विचार करू शकतो. त्याला भयानक असंही वेदना होतात, पण थोडंसं एक पेन किलर इंजेक्शन जर घेतलं आणि त्याला रिलीफ मिळाला तर अरे हा नाही आपल्याला थोडंसं सहन करू पण जगायला पाहिजे असं त्याला वाटू शकतं. एक थंडगार वाऱ्याची झुळूक आली तर माणसाची जगण्याची उमेद वाढली. गाण्याची सूर आले, मी भयानक आजारी माणसाच्या बद्दलच बोलतोय, त्याला नाही आपण थोडंसं जगलं पाहिजे. ही जी एक बेसिक इन्स्टिंक्ट आहे ही आपण मारणं म्हणजे एकूण ह्युमन सिव्हिलायझेशन जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप केल्यासारखं आहे. असं मी साधारणतः या स्वरूपाचं जे बोललो. डॉक्टरांना ते पूर्ण पटलं का तर मला असं वाटतं की पूर्ण पटलं नाही. त्यांना माझा विचार थोडा आदर्शवादी, थोडासा भाबडा किंवा रोमॅन्टिक असा वाटत असावा. पण डॉक्टरांनी इच्छा मरणावर संपादकीय त्यावेळेस नाही लिहिलं ही मदत करायला. तुम्ही कंटेंटबद्दल चांगला दर्जाचा कंटेंट असला पाहिजे हा आग्रही मुद्दा तुम्ही मांडला. साधन आहे प्रामुख्याने राजकीय सामाजिक आणि तुम्ही म्हणता तसं तुमची अपेक्षा आहे की आर्थिक मुद्देही आले पाहिजे. पण आता साधनेचे आम्ही जर लेखक पाहिले तर मग अशी तुम्ही युवा अंकाबद्दल जो विरोधाभासी मुद्दा नोंदला तो साधारणपणे सर्व अंकांबद्दल काही अंशी नोंदवता येतो. सगळे एक 40 ते 45च्या पुढचे आणि आपल्या क्षेत्रात काहीतरी अर्थातच नामवंत लेखक आहे. नवीन तरुण तुम्ही जसे जेव्हा सुरुवातीला एक विजय तेंडुलकरांना अनावृत्त लिहिलं आणि साधना परिवारात सामील झाला, असे तुम्हाला आत्ता नवीन पिढीमध्ये प्रॉमिसिंग लेखक राजकीय सामाजिक या विषयांवर लिहिणार किंवा आर्थिक विषयांवर कोणी दिसतात का किंवा तुमच्या संपर्कात कोणी आलेत? आणि तसे जर दिसतील तर एकूणच महाराष्ट्रातल्या वैचारिक नियतकालिकांचं भवितव्य हे फारसं सुखवाह नाही असं म्हणायचं का? भविष्याबद्दल थोडंसं बोलता येणं अवघड आहे, पण खरंच ललित साहित्यामध्ये असे प्रॉमिसिंग लोक आहेत. मी ललित साहित्य हल्लीचं फार चांगली वाचतो, कारण साधना ही मुख्यतः सोशिओ पॉलिटिकल असं मॅगझिन आहे. पण वैचारिक लेखन राजकीय सामाजिक जे म्हणत असतो आपण त्याच्याबद्दल मात्र म्हणजे तुम्ही फार आशावादी उदारीकरणाने कसं काय काय चांगलं पण घडते वगैरे जरी मांडत असतो तरी साधनेला चांगलं वैचारिक लेखन देऊ शकणारे नवीन तरुण मला फार नाही दिसतं तुलनेने. ज्याला प्रॉमिसिंग म्हणावं असे फार नाही आहेत. कदाचित माझा वावर कमी असेल, माझ्या संपर्कात ते लोक येत नसतील, हे पण असेल, म्हणजे ह्या मी मर्यादा नाकारत नाही. पण साधना ही जर मराठीतलं एक प्रमुख नियतकालिक असेल आणि कुठंतरी आडबाजूला माणसं तयार आहेत, चांगल्या क्षमतेची आहेत, पण तरी साधनेपासून दूर आहेत अशी शक्यता मला कमी दिसते. कारण साधनेमध्ये छापण्यासाठी तुम्हाला संपादकाला भेटण्याची गरज नाही, ओळख असण्याची गरज नाही, फोन करण्याची सुद्धा गरज नाही. लेखन जर पाठवलं ते जर साधनेसाठी योग्य असेल तर आम्ही छापतो. कितीतरी कॉलम रायटर असेल की माझी आणि त्यांची भेट कॉलम संपल्यानंतर झालेली आणि ज्यांची कोणही माझे फारसे कधी झालेले नाही की त्यांनी लेखन पाठवलं, योग्य वाटलं, सुरू केलेलं आहे आणि त्याचं पुस्तकही आलेलं आहे. तर असं राजकीय सामाजिक विषयावर फार नाही. एक त्यातली त्यात एक चांगला प्रॉमिसिंग माझ्या संपर्कातला एक संकल्प गुर्जर नावाचा जो तरुण आहे, ज्याला मी मागच्या वेळी सार्क विद्यापीठातील दिवस या अंकाचं अतिथी संपादक केलं होतं. साधनेमध्ये त्यांनी
काही वेळा अनुवाद केले, काही वेळा चांगले लेख लिहिलेत. तो 22-23 वर्षाचा आहे. आता सार्क युनिव्हर्सिटीमध्ये दिल्लीला तो PhD करतोय. तर तो एक प्रॉमिसिंग आहे. असं आहे. पण अशी माणसं मला वाटतं की मी जर 10 वर्ष काम करत असेल तर मला किमान 10 तरी नावं सांगता यायला पाहिजे होती. तर नाही सांगता येत तशी. मग आता असे लेखक जर आपल्याला उपलब्ध होत नसतील तर पुढे भविष्यामध्ये मग आपल्याला काय याच्या संदर्भामध्ये तजवीज करावी लागेल? नाही, आता मी बराच वेळा असं होतं की हे जे तरुण लेखक असतात हे थोडेसे पुढच्या टप्प्यावर थोडेसे उदयाला येऊ शकतात. कारण साधारण हे तसंही एक 40च्या पुढचेच लोक वाचतात. एक 25च्या पुढचे तरुण वर्गाचं प्रमाण आता इकडे वाढलं आहे. पण मे बी असे काही अभ्यासक थोडेसे पुढच्या टप्प्यावर येऊ शकतात. येथीलच साधनेत मला माहिती नाही. पण एक मला कमतरता आता सुद्धा जाणवते की नव्या पिढीतले तर सोडाच, मागच्या पिढीतले जे लोक आहेत ना त्यांच्याकडून सुद्धा कंटेम्पररी विषयावर भारताच्या स्तरावर काय बदल होत आहेत, काय उलाढाली घडत आहेत याच्याबद्दल तेवढा कॅनव्हास असलेले, जग तर सोडाच राष्ट्रीय कॅनव्हास असलेले लेखक सुद्धा नवे किंवा जुन्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे ती एक चिंता आहे. म्हणून तर साधनामध्ये जास्त अनुवादित लेखांचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा शब्दांकन करणाऱ्या लेखांचं प्रमाण वाढलं आहे. विशेषतः इंग्लिशमध्ये आलेल्या काही चांगल्या मुलाखती असतील, काही चांगली भाषणं असतील. गुहांचे लेख तर गुहांचं तर समजा गुहा प्रतिष्ठित ते त्यांचं लेखक आहे, पण तो आमचा कॉलमिस्ट ठरलेला आहे. पण त्याच्या पलीकडचे की काही इंटरेस्टिंग चांगली मुलाखत आहे तर असं आम्ही करतो. तर ते एक मोठं आव्हान आहे. नाही, एक कारण असं असू शकतं का की जसं डॉक्टर समजा महाराष्ट्रावर फिरायचे, त्यानिमित्तानं वेगवेगळ्या लोकांशी त्यांचा संपर्क यायचा, तर त्याच्यामुळे ते सहजपणाने निवड करून सांगायचे मुलांना की बा तू लिही. तर आता जरा तुम्ही त्या म्हणजे हातपाय असे त्या कासवासारखे आकुंचन पावले असं वाटायला लागलं. म्हणजे साधना ज्या पद्धतीनं तिच्या परंपरेमध्ये समाजामध्ये घुसून काम करायचं, उपक्रमशील जे मी सुरुवातीलाही सांगितलं, तर ती उपक्रमशीलता आज दिसत नाही. त्याच्यामुळं मग तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कोण लिहितंय, काय चळवळी चालल्या आहेत, काय भूमिका मांडली जाते हे समजणारच नाही ना. म्हणजे बरेच लोक असे असतात की त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं असतं. तर मग या उपक्रमशीलतेच्या संदर्भामध्ये पुढील काळामध्ये संपादक म्हणून तुम्ही काय करणार आहात का? त्याच्यातलं आधीचं थोडंसं वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. डॉक्टर दाभोलकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेव्हा फिरायचे तेव्हा त्यांना साधनेचे वर्गणीदार मिळत होते, जाहिरातीसाठी माणसं मिळत होते, चांगले वक्ते मिळत होते. डॉक्टर दाभोलकरांना महाराष्ट्रात मिळून लेखक मिळवता आलेले नाही ती वस्तुस्थिती. डॉक्टर दाभोलकरांनी जे लोकांना साधनेमध्ये लिहिता गेलं की जे ऑलरेडी माहीत होते, जे बऱ्यापैकी प्रतिष्ठित होते, त्यांनी उलट त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि डॉक्टरांच्या एकूण 15 वर्षाच्या काळापैकी 9.5 वर्ष मी बरोबर होतो. त्यामुळे लेखकांना जोडण्याचं आपलं जे काम आहे ना तर ते ॲक्च्युली खरं तर मी करत होतो. त्यामुळे मग ते आत्ता नव्हतं आणि त्यावेळी तर त्याही वेळी खरं सांगायचं तर नवीन लेखक मी फार मिळवलेले नाही. आत्ताची तर गोष्टच वेगळा सोडा. फार म्हणतोय याचा अर्थ अजिबात मिळाले नाहीत असं नाही. किमान मी 10-15 नावं सांगेल की ज्यांची कॉलम्स आले, ज्यांचे लेख आले. पण 2 गोष्टी आम्हाला करता आल्या, जरी हे लेखन कमी मिळत आलं असलं तरी. माणसं जुनेच प्रतिष्ठित, पण असे विषय आम्ही आणू शकलो की जे इतर कोणी आणलेले नाहीत. से फॉर एक्झाम्पल नक्षलवाद. देवेंद्र गावंडे हा 25 वर्ष लोकसत्तामध्ये वार्ताहर होता, चंद्रपूरचा प्रमुख प्रतिनिधी होता. देवेंद्र गावंडेंनी 25 वर्षामध्ये मिळून लोकसत्तामध्ये जेवढे लेख लिहिले नाही नक्षलवादावर त्यापेक्षा जास्त साधनेमध्ये लिहिले. आणि ती लेखमाला आणि त्याचं पुस्तक हे साधनेने मी स्वतः पुश करून ज्यावेळी ते आणलं तर नंतर लोक मला सांगायला लागले की अरे लोकसत्तेला जे जमलं नाही ते तुम्ही घेतात. लोकसत्तेला का जमलं नाही त्यांची कारणं परत वेगळी आहेत की ते दैनिक आहे, दैनिकाला बऱ्याच वेळा वार्ताहरांची एवढी क्षमता असते हे माहीत नसतं. म्हणजे देवेंद्र गावंडे म्हटलं तर मी अजिबात पुढे आणलेलं नाही. देवेंद्र गावंडे महाराष्ट्राला 20 वर्ष माहीत होते, प्रतिष्ठित दैनिकामध्ये काम करत होते. पण देवेंद्र गावंडेच्याकडून नक्षलवादाला आव्हान हे जे पुस्तक आलेलं आहे हे पुस्तक मराठी तर सोडाच भारतातल्या एकाही भाषेमध्ये या प्रकारचं पुस्तक नाही आहे. मग मी असं म्हणेल काउंट करायचं असेल तर कॉन्ट्रिब्युशन माझ्या नावावर जाणार, नवीन आणलेलं नसतं. दुसरं एक्झाम्पल असे मी उदाहरणाकडे देऊ शकेल. पण दुसरं सुरेश द्वादशीवार. सुरेश द्वादशीवार आता 70चे गेली 5 वर्षांची साधनेमध्ये लिहितात. 65 वर्षांच्या आधी त्यांच्या नावावर 5-7 कादंबऱ्या आहेत आणि एक
2-4 लेखसंग्रह होते. या 5 वर्षामध्ये सुरेश द्वादशीवारांची 4 पुस्तकं आली आहेत. मन्वंतर आणि युगांतर, सेंटर पेज आणि तारांगण. ही 4ही पुस्तकाच्या 3री किंवा 4थी आवृत्ती आता चालू आहे. साधनेनेच पुस्तकं काढली, साधनेमध्येच हे आहे. सुरेश द्वादशीवार 10 वर्ष लोकसत्ताचे संपादक होते, नागपूर आवृत्ती, आणि गेली 10 वर्ष लोकमतचे संपादक आहेत. द्वादशीवार महाराष्ट्राला माहिती आहेत, विचारवंत वगैरे. पण सुरेश द्वादशीवारांचं हे साधनेतलं जे लेखन आहे, 4ही पुस्तकं, 4 वर्ष चाललेल्या लेखमाला, हे ना लोकमतने प्रसिद्ध केलेलं आहे ना लोकसत्ताने केलेलं आहे. मग द्वादशीवारांचं हे लेखन साधनेमध्ये उपलब्ध करून देणं प्लॅटफॉर्म आणि त्या प्रकारचं वाचक असणं, त्याचा रिस्पॉन्स मिळणं, स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांनी पुढची लेखमाला लिहायची असं सांगणं, मला वाटतं की हे श्रेय मग आमच्याकडे येईल. तुम्ही मगाशी वितरण, व्यवस्थापन, विक्री, जाहिराती ह्या सगळ्या सुद्धा जितक्या किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दल अनेक वेळेला तुम्ही जसं म्हणाला की संपादक मंडळी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात. आणि एक संदर्भ सांगायला हरकत नाही. श्रीशम नवरे हे गेल्या पिढीतले मोठे पत्रकार होते. त्यांनी असं विधान केलं, धोंडोपंत विद्वांसांसारखे मॅनेजर नसते तर टिळकांना केसरी चालवता आला नसता. त्यामुळे ही बाजू कशी महत्त्वाची आहे हे आपण सांगितलेलंच आहे. आर्थिक बाजू किर्लोस्करचा उल्लेख निघाला. किर्लोस्कर उद्योग समूहाचा पाठिंबा होता. तो शंतनुरावांना ज्यावेळी काढून घेतला त्याची मालकी हस्तांतरित झाली. हेच थोडंसं साधनेच्या बाबतीत दिसतं की सारे पाटील यांच्यासारखे माजी ट्रस्टी यांचं आत्ताच निधन झालं, यांच्याकडच्या जाहिराती या साधनेच्या विशेषांकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. सारे पाटील हे साधना ट्रस्टचे मोठे आधारस्तंभ आहे आम्हाला माहिती आहे. पण असं एका माणसावर अवलंबून राहणं हे आर्थिक घडी बसवताना कितपत योग्य आहे? नाही, खरं तर हे योग्य नाही आहे. असं होण्याची वेळ येऊ नये. डॉक्टर दाभोलकरांनी साधना जी वाढवली गेल्या 15 वर्षात, तर त्यांनी पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर साधनेला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी फार आटोकाट प्रयत्न केले. जर ते आर्थिक स्थैर्य मिळालं नसतं तर साधना आता म्हणजे आता आम्ही आहे या गतीने जरी चाललो तरी साधनेला 75 पूर्ण करणं अवघड नाही आहे. कोणाच्या जाहिराती नसतील, काही नसतील, एवढं आर्थिक स्थैर्य त्यांनी मिळवून दिलं होतं. त्याच्यामध्ये अर्थातच आप्पासाहेबांचा मोठा वाटा. पण मी मगाशी जे संपादनाच्या बद्दल म्हणालो होतो की तुम्ही ज्या प्रकारचं लेखन छापता त्या प्रकारचं लेखन येतं. तुम्ही ज्या प्रकारची भाषा वापरता त्याच प्रकारची भाषा लोक तुमच्याबद्दल वापरायला लागतात. तसं तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला जास्त पैसा मिळतो. तुमचं वाईट चाललेलं असेल तर तुम्हाला कमी देणग्या मिळतात. हे फार इंटरेस्टिंग सूत्र आहे की तुम्ही काहीतरी छोटं काम करताय किंवा फार ॲव्हरेज काम करताय, तुम्हाला मिळणारा पैसा कमीच असतो. सहानुभूतीदार, तीच सहानुभूतीदार तुम्ही जर अधिक चांगलं काम करत असाल तर जास्त पैसे द्यायला तयार. आप्पासाहेब सारे पाटील हे साधनेच्या बरोबर त्याच्या आधी पण जवळपास 20 वर्ष होते. ते 32 वर्षे एकूण विश्वस्त होते. पण आप्पासाहेबांनी गेल्या 10 वर्षात साधनेला दिलेल्या जाहिराती आणि आधीच्या 20 वर्षात दिलेल्या जाहिराती याच्यात फार फरक आहे. आधी ते यदुनाथांच्या काळापासून साधनेला मदत करतच होते. 1-1.5 लाखाच्या, 2 लाखाच्या, 2.5 लाखाच्या जाहिराती. साधनेला त्यांनी 10 लाखाच्या खाली मागच्या 10 वर्षात कधी जाहिराती दिल्या नाही. तर ते का जसं साधन अधिक चांगले चालले तसं त्यांना आप्पासाहेबांना दिसायचं होतं की नाही, अरे अधिक चांगलं चाललं पाहिजे. हे पण सांगतो की आप्पासाहेब सारे पाटील हे साने गुरुजी, समाजवादी परिवार, सेवादल या पार्श्वभूमीवर वाढलेले. पण त्यांचे 2 अतिशय छोटे लेख गेल्या 10 वर्षात पब्लिश झालेले सोडलं तर एकही लेख आप्पासाहेबांचा साधनेत पब्लिश झालेला नाही. त्यांनी शब्दशः सांगतो, एकदा सुद्धा हा लेख का छापला किंवा XYZ माणसाचा लेख छापता का हा प्रश्न विचारला. म्हणजे निरपेक्ष भावनेबद्दल आपण इतरांच्या बोलतो, पण राजकारणामध्ये 60 वर्ष वावरलेल्या त्या माणसाच्या बद्दल, आणि मी गेली 7 वर्ष त्यांच्या अतिशय क्लोज होतो. त्यांना एक चांगलं ध्येयवादी माणसं, छान गप्पा मारायला मिळणं, चांगलं काहीतरी चर्चा करणं याच्यामध्ये रस होता. आणि आपला सगळा जो डोलारा आहे म्हणजे त्यांचा कारखान्याचा असेल, शेतीचा असेल, इतर उद्योगाचा असेल, त्या पार्श्वभूमीवर 10 लाख रुपये रक्कम ही फार किरकोळ होती. प्रत्येकाने त्यांना खिशातून काढून द्यायची नव्हती ती परत. त्यांना वेगळ्या प्रकारे थोडंसं मॅनेज करावं लागत असेल. पण त्यांच्या सगळ्या परिसरातले जे कोणी उद्योजक आहेत, चांगले व्यक्ती आहेत, त्यांना ते सांगणार की तू 20,000ची दे, तू 30,000ची दे, अशा पद्धतीने. आणि मग कारखाना, स्वतःची शेती, स्वतःचं काही, अशा पद्धतीने ते होतं. मला त्यामुळे आप्पासाहेब गेले, त्यांचं साधनेच्या या दुसऱ्या भागातल्या उभारणीतलं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं आहे. तर मग मला चिंता
आप्पासाहेब गेलेत म्हणून आता पैसा मिळणार नाही की नाही. मला एवढंच माहिती की साधनेचा दर्जा जर आपण टिकवला, तो वाढवत राहिलो, तर आप्पासाहेबांना पॅरल कदाचित तेवढी रक्कम नाही, पण अशी आपल्याला 4 माणसं 10 माणसं मिळत राहणारे ज्या प्रकारचे लोक पुढे येत आहेत आणि त्या देणगे मिळत राहतील. त्यामुळे तसं घाबरायचं कारण नाही जोपर्यंत तुम्ही दर्जावर लक्ष केंद्रित करू शकता. म्हणजे थोडंसं दुष्टचक्र असतं की चांगलं काम करण्यासाठी सुरुवातीला किमान काही पैसे लागतात, काही भांडवल लागतं. माणसं नेमाची तर त्यांना आताच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धात्मक पगार द्यावे लागतात. तेवढं भांडवल नसतं म्हणून काम कमी दर्जाचं होतं, कमी दर्जाचं म्हणून पैसाही येत नाही. हे दुष्टचक्र भेदता कसंही. साधनेने ते भेदायचा प्रयत्न केला, त्याच्यात बऱ्यापैकी यश आलं. परंतु इतर वैचारिक नियतकालिकांना ते तितकंसं जमताना दिसत नाही. त्याच्यासाठी एकूण जनरलाइज्ड काही उपाय असतात. जनरलाइज उपाय मला असं वाटतं की तुमचं सर्वात महत्त्वाचं जे बलस्थान आहे ना त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. तुमचं बलस्थान काय आहे? समजा की तुम्ही कंटेंट उत्तम देऊ शकता, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही फार ध्येयवादी पद्धतीने काहीतरी कृतिशील कार्यक्रम राबवत आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. तर साधनेचं मला वाटतं की इतर कोणत्याही नियतकालिकाने त्याचं जे काम असेल ना ते त्यांनी प्रभावीपणे करायला लागलं की तो हळूहळू पाया त्यांना विस्तारता येतो, लोक त्यांना सपोर्ट करायला लागतात की अरे नाही हे चांगली माणसं आहेत. म्हणजे एखादा संपादक असा असेल नियतकालिकाचा की ज्याला स्वतःला लिहिता येत नाही किंवा तो संपादकीय लिहित नाही, पण वेगवेगळ्या प्रकारचं लेखन मिळवणं, वेगवेगळे विषय अजेंड्यावर आणणं हे काम एखादा माणूस प्रभावीपणे करू शकतो. हेच त्याने अधिक प्रभावीपणे करायला सुरुवात केलं तर ती चेन अशी असते की त्या प्रकारे तुम्हाला अनुकूलता निर्माण होते. मी म्हणत नाही की लगेच तुम्ही सर्वाईव्ह व्हाल, त्या अनुकूलतेचा उपयोग करून घेणं ही पण एक वेगळी गोष्ट आहे. त्याला ती कल्पकता असणं, आपल्याला याची जाणीव तरी असणं की मला नाही जमत आहे पण हे फार गरजेचं आहे. तर तशा प्रकारचा माणूस आपल्याशी जोडून जातो. मला आठवतंय की प्रधान सर 2008 साली म्हणाले होते की आमचं किती गुडविल आहे हे आम्हाला नरेंद्रने दाखवून दिलं. आम्हालाच माहीत नव्हतं की आमची किंमत काय. म्हणजे 2008 साली साधनेचा हीरक महोत्सव आला, त्यावेळी वेगवेगळ्या लोकांच्याकडून देणगे मिळवता येतील का, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका. तेव्हा डॉक्टरांनी यावेळी सांगितलं की आपण 10 लाख रुपये महापालिकेला मागू, हीरक महोत्सव साजरा करायचा, ॲक्टिव्हिटीज करायच्या. तर प्रधान सर म्हणाले अरे 10 लाख कसे मागणार त्यांना. तर हे म्हणाले की काय देतील ते देतील, 5 लाख देतील, 2 लाख देतील, आपण जाऊन येऊ सर, तुमची फक्त एक पत्रावर सही करा आणि एक दिवस भेटायला चला आयुक्तांना. मग ते नितीन करीर आयुक्त होते, त्यांच्याकडे गेले. असं असं आमच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही आता राबवणार आहोत, साधनाचा हीरक महोत्सव झाला आहे, आम्हाला पुढची 15 वर्ष काम करायचं आहे, 75पर्यंत, तर महापालिकेचे योगदान असावं. नितीन करीरने बघितलं काय हो 10 लाख रुपये तुम्हाला दिली, पण मग त्यासाठी इथे यायची काय गरज होती. सरांना, प्रधान सरांना तुम्ही एक फोन करून सांगितलं असतं तर आपण लगेच मंजुरी दिली असती. मग यांना वाटलं की हा काहीतरी अपघात आहे. पुढच्या आठवड्यात डॉक्टरांना म्हणाले की आता आपण काय करू, पिंपरी चिंचवड महापालिका ही पण शेवटी आपण पुण्याचेच भाग आहेत, ते तिथं दिलीप बंड ते पण एक चांगला आयुक्त आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ. हे म्हणाले नको रे, आता हा म्हणाला आता बघू काय येतं इथे. आणि पुढच्या आठवड्यात डॉक्टर मोहन धरिया, अप्पासाहेब यांना घेऊन दिलीप बंडांच्याकडे गेले. तिथं अहो अप्पासाहेब तुम्ही कशाला आले केला वगैरे वगैरे. मग हे म्हणाले की नाही हे असं असं आहे, एक पिंपरी चिंचवड महापालिकेने 10 लाख रुपये द्यावे असं वाटतं. त्यांचं सेफ, पण अप्पासाहेब तुम्ही मग इतक्या लांबून इथे यायची काही गरज नव्हती, हे ठीक आहे हे इथले होते वगैरे. आणि ते दोन्ही महापालिकांनी त्यावेळी पुढच्या एक आठवडाभराच्या काळात 10-10 लाख रुपये मंजूर केले. मी 2 उदाहरणं दिली. अशा काही व्यक्ती होत्या, अशा काही संस्था होत्या. तेव्हा प्रधान सर म्हणाले की आम्हाला आमची किंमतच माहीत नाही, आम्ही काय करू शकतो आणि काय करू शकतो. आणि मग 97-98 साली साधना आर्थिक डब घ्यायला कशी आली याच्याबद्दल आम्ही चर्चा करत बसलो. पण आम्हाला असं लक्षात येतं की त्यावेळी आमचे होते ना 10-20 आमदार होते महाराष्ट्रामध्ये 97-98 साली. भारतामध्ये मधुदंडवतीसारखे काही मंत्री होते. मी स्वतः एकदा प्रधान सरांना म्हणालो होतो 2009च्या दरम्यान, म्हणजे मी कार्यकारी संपादक होण्याच्या थोडासा आधी. मी म्हणलो मला सर आश्चर्य वाटतं की साने गुरुजींनी कर्तव्य नावाचं दैनिक सुरू केलं होतं, सायन दैनिक, स्वातंत्र्य मिळालं तेव्हा, आणि त्यानंतर एक 6-8 महिन्यात बंद केलं. नंतर साधना साप्ताहिक सुरू केलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की कर्तव्य आम्ही सुरू केलं होतं पण आम्हाला ते नाही झेपलं नाही, हे सगळं अर्थकारण वगैरे हे सगळं. मी म्हटलं की मधल्या काळात तुम्ही सगळे साने गुरुजींचे झपडणारे मुलं होता. एक काळ असा होता की नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी हे खासदार होते, मधुदंड होते, असे समाजवाद्यांच्या जवळचे कितीतरी खासदार होते, अनेक आमदार होते. परत काँग्रेसवाल्यांच्यावर प्रचंड वजन होतं, नैतिक वजन. तर तुम्ही ते कर्तव्य असं पुनरुज्जीवन का नाही करू शकतात? बरोबर, खरं तर करायला पाहिजे. आज ते फारच अवघड वाटेल कारण आज तुम्हाला काहीच सपोर्ट नाही. पण त्यावेळी 10, 12, 15 काहीतरी आमदार, खासदार, मंत्री सगळे जर असतील
वेगवेगळी संस्थानं होती, तर एक दैनिक चालवणं काय आवड नव्हतं. तर मुद्दा हाच होता की आपली किंमत काय आहे हेच नाही. मराठीमध्ये वैचारिक नियतकालिकांचा समृद्ध वारसा आहे. आपण सगळ्यांना रास्त अभिमान आहे. पण अनेक वेळेला हा अभिमान इतर भारतीय भाषांमध्ये काय चालतं ह्याच्या अज्ञानातनं जन्माला आलेला असतो. मराठी वैचारिक नियतकालिकं आणि इतर भारतीय भाषांमधली नियतकालिकं, विशेषतः ज्या प्रांतांमध्ये विचारांचा खूप समृद्ध वारसा आहे, बंगाल असेल किंवा तामिळनाडू असेल किंवा इतर हिंदी भाषिक प्रदेश असतील, यांची आपण तुलना केली तर मराठी वैचारिक नियतकालिकं साधारणपणे मला कुठे प्लेस करता येते कंटेंटच्या बाबतीमध्ये आणि भूमिकांच्या बाबतीत. दुर्दैवाने मला खरं इतर भाषेतली जी नियतकालिक आहेत ना त्याच्याबद्दल नाही सांगता येणार काहीच. त्याचं कारण भाषेचा एक मोठा अडचण असतो की आपण कन्नड, तमिळ वगैरे काहीच समजू शकत नाही. पण साऊथला मनोरमा ग्रुप आणि त्यांची नियतकालिकं ही फार प्रभावीपणे काम करतात अशी मला अतिशय त्रोटक आणि तुकड्यातली माहिती आहे. बंगालमध्ये सुद्धा वाचन संस्कृती फार चांगली आहे आणि तिथे एक चांगलं काम होतं. हिंदीमध्ये थोडं का होईना पण आहेत एवढंच मला माहिती आहे. पण इतर प्रांतामध्ये फार मोठ्या प्रमाणात काही वैचारिक नियतकालिकं निघत आहेत असं किमान माझी ऐकून तरी माहिती नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आपल्या नियतकालिकांचं स्थान त्यांच्याशी कसं जोडता येईल माहीत नाही. पण मी तुम्हाला हे सांगतो याला जोडून कारण की महाराष्ट्रात आज सुद्धा वैचारिक नियतकालिकं फार नाही आहेत. म्हणजे जर नाव घ्यायचंच ठरलं त्यातली त्यात तर मग परिवर्तनाचं वाटचाल हे काहीतरी करू पाहते. बाकीचं नवभारत त्याची अवस्था फार दयनीय आहे. समाज प्रबोधन पत्रिका त्यांची पण फार दयनीय आहे वेगवेगळ्या कारणामुळे. सगळंच कंटेंटपासून तर हे सगळं म्हणजे मराठीमध्ये अंतर्नाद एक वाङ्मय नियतकालिक म्हटलं तर त्यातले त्यात अंतर्नाद. पण अंतर्नाद ही पहिल्या 10 वर्षात निघत होतं आणि अलीकडच्या 10 वर्षात फरक आहे. अनुभवाचं पण असायचे की तुलनेने बरं आहे पण आधीच्या 10 वर्षात जास्त चांगलं निघत होतं. लोकांना आश्चर्य वाटेल माझं हायपोथेसिस ऐकून. पण मी तुम्हाला सांगतो मराठीमध्ये जर अन्य काही चांगली वैचारिक नियतकालिकं निघाली किंवा चालू राहिली तर साधनेचं काम आणखी सोपं होईल. साधना फ्लरिश करण्यासाठी, साधना वाढवण्यासाठी. म्हणजे ही कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा ही ज्या पद्धतीने बघितली जाते ना बाहेर मांडली जाते मला तसं वाटत नाही. इतर वैचारिक नियतकालिकं जेव्हा प्रभावीपणे काम करतील तेव्हा साधनेच्या संपादकावर एक प्रकारचं प्रेशर येतं की आपल्याला अधिक चांगला अधिक सकस मजकूर दिला पाहिजे. दुसरं वाचन तयार झालेलं असतं. इतर नियतकालिकांनी पण वाचक तयार केलेलं असेल. आज बऱ्यापैकी समृद्धी येऊ पाहते वाचनासाठीचे साहित्य मिळवण्यासाठी. म्हणजे अडचण येत नाही की माझ्याकडे वर्गणीसाठी पैसे नाहीत म्हणून मला अंक घेता येत नाही असं नाही होऊ शकत. लोक आता 2, 3, 4, 5 नियतकालिकं जर चांगले मिळणार असेल ते घेतील, नाहीतर फुकट पाठवलेले पण वाचणार नाही. तर मला वाटतं की असे 4-5 जर वैचारिक नियतकालिकं जर असतील तर साधनेच्या खपावर पण चांगला परिणाम होईल, अधिक वाढेल, साधनेच्या अंकाचा दर्जा वाढेल, चांगले लेखक मिळवण्यासाठी फायदा होईल. सगळेच लेखक काही तुम्हाला मिळू शकत नाही पण इतर नियतकालिकं वाचून इतर नियतकालिकांना लिहून एक लेखकांची पण फळी तयार होऊ शकते. तर स्पर्धेच्या बाबतचा हा एक दृष्टिकोन आहे ना हा थोडासा किती कन्व्हिन्स होतोय मला लोकांना माहीत नाही. पण मी मात्र त्याच्याबद्दल असा ठाम आहे. हे उगीच काहीतरी खोटा उदाहरणाद्वारे दाखवायचा आणि आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करत नाही असं नाही. तर खरंच पुढील काळाच्या संदर्भामध्ये संपादक म्हणून तुम्ही काय ठरवलं या पद्धतीनं आता आपल्याला पुढे जायचं किंवा काही संकल्प केलेले आहेत का? ढोबळमानाने एक रूपरेषा थोडी पुढची तुमच्या मनात असावीच लागते. नसेल तर तुम्हाला संपादक म्हणून नाही काम करता येत. म्हणजे अंकातल्या संपादनाच्या बाबत असो किंवा त्याचं डेव्हलप करणं, वितरण व्यवस्थापन याच्याबद्दल असो. 2 गोष्टी मला सांगितल्या पाहिजेत. अंकाच्या संपादनाच्या बाबत, मजकुराच्या बाबत, साधनेमध्ये अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या दोन्ही विषयावर अधिक चांगलं आणि वाचनीय आणि जरा ओरिजिनल असं लेखन कसं वाढवता येईल. कारण आपल्या वाचकांना न आवडणारं किंवा न झेपणारं असं आज मी उगीच इकडचं तिकडचं आणून टाकलं की त्याला काही अर्थ नाही. त्यापेक्षा ते न छापलेलं बरं. पण नैसर्गिक पद्धतीने डायजेस्ट करत करत हे जर मला देता आलं तर साधनेचा रीच वाढवण्यासाठी आणि आपल्या वाचकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल. संपादनाच्या बद्दल दुसरं अजून एक जसं मी बालकुमार अंक आणि युवा अंक हे चांगले करतोय तसे वर्षभरात आणखी एक 5-6 विशेष अंक आपल्याला देता येतील का काही चांगल्या विषयावर दरवर्षी अतिशय नियमितपणे.
त्यातला समजा दिवाळी अंक आहे की जो आमचा आता 10,000 कॉपी चालतात, तर दिवाळी अंक पण मी असं त्याचं गणित जुळवलेलं आहे अर्थकारणाचं आणि महसुलाचं, की जे बालकुमार आणि युवा अंकासारखं त्याचं पण यश मिळू शकेल का त्या प्रमाणात. कदाचित 4 लाख 5 लाख कॉपीज नाही, पण आता 10,000 आहे तर 50,000 कॉपीज साधना दिवाळी अंकाच्या गेल्या 2 वर्षांनी 3 वर्षांनी, अशी मी कल्पना करतो. किती जातील का नाही, तर मला कागदावर माझं जे गणित आहे त्याच्यात मला काही फार अडथळे दिसत नाही, पण चांगलं कुशल मनुष्यबळ हाताशी असतं, चांगली संपादनासाठीची माणसं, मुख्यतः खर्च वितरणासाठीची माणसं आणि बाहेरून काही ऑब्स्टॅकल्स नसतील तर ते अचीव करता येणं शक्य आहे असं मला वाटतं. बालकुमार अंक आणि युवा अंक मी बऱ्यापैकी स्थिरावलेत असं म्हणेल. 2017च्या 1 जानेवारीपासून साधनेचा प्रत्येक अंक रंगीत देता येईल का असं एक गणित मी जुळवतो. रंगीत देता येईल का असं म्हटल्यावर काही जरा थोड्याशा लोकांना वाटेल की यांना का इतकं रंगाचं आकर्षण आहे किंवा का कशाला पाहिजे ग्लॉसी, कंटेंट महत्त्वाचं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की हे दोन्ही सेपरेट नाही करता येणार. आत्ताचा काळ हा असा आहे की तुम्ही सर्क्युलेशन आणि दर्जा तुम्ही एका मर्यादेपलीकडे तुम्ही सेपरेट नाही करू शकत. त्याच्या अंकाचं प्रोडक्शन आणि अंकातलं कंटेंट एका मर्यादेपलीकडे तुम्ही स्वतंत्र नाही करू शकत. ते परस्परांना घेऊनच पुढे जावं लागणार आहे. तर का रंगीत अंक करायचा आणि तो कसा होऊ शकेल, तर मला एवढंच दिसतं की आता आमचा जो काही 7,300 हा क्लब आहे, मी सगळ्या प्रेसवाल्यांशी बोललेलो आहे आणि ते म्हणाले की 10,000पेक्षा जास्त कॉपीच्या झाल्या, तर आता त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय 7 रुपये आहे, तर ती 8 रुपयामध्ये आम्ही अंक देऊ शकतो. म्हणजे सर्क्युलेशन वाढलं तर प्रोडक्शन कॉस्ट कमी होतं. दुसरं गणित मी असं जुळवलंय की मग ठीक आहे 10,000पर्यंत आपले वर्गणीदार वाढवायचे, म्हणजे किती, तर 1,500-1,700 वर्गणीदार पुढच्या 1.5 वर्षात वाढवायचे असं मी उद्दिष्ट माझ्या मनाशी ठरवलं आहे. ते काही आमच्या लोकांना पद्धत काय मार्केटिंग सांगतो ते सांगतो. तर ते 1,700 वाढतील का, त्यासाठी काय प्रयत्न आहे. दुसरं आता 600 वर्गणी आहे, ती 1.5 वर्षाने आपण एक 700 किंवा 750 करूया, म्हणजे लोकांना पूर्ण रंगीत अंक मिळणार असतील तर 100-150 रुपये द्यायला काहीच अडचण नाही. आज सुद्धा वर्गणी कमीच आहे. 8 पानं आपण वाढू शकतो. 8 पानं वाढल्यावर एवढा खर्च वाढतो, काय 1 रुपया 1.5 रुपयाच्या आसपास. पण ती 8 पानं वाढतील तेव्हा मी 2 जाहिरातीची पानं वाढू शकतो. 2 जाहिरातीची पानं वाढली की त्याचा जो काही 10,000 रुपये साधारणतः निघतील प्रत्येक अंका पाठीमागे, ते गणित सुद्धा वार्षिक टर्नओव्हर 5 लाख रुपयाची जाहिराती तुमच्या वाढू शकतात. हे सगळं गणित जुळवलं तुम्हाला त्याच्यात आवड काही दिसत नाही. दुसऱ्या बाजूला मग एकदा तुमचा अंक रंगीत आहे असं म्हटलं की तुमच्याकडे लिहिण्यासाठी जरा कॉम्पिटिशन वाढीस लागते. आजही साधनेचं पूर्वीला आहे, हे सगळं जरी खरं असतं तरीही जानेमाने लोक, जरा प्रतिष्ठित लोक असतील, त्यांना समजा दैनिकासाठी लेख लिहायचा आहे आणि साधनेसाठी लेख लिहायचा आहे असा जर प्रश्न आला तर उघड आहे की ते दैनिकासाठी प्रिफर करतात. ते कारण अंतिमतः त्यांना छापून येणं वगैरे असं फार काही अप्रोच नसतं. ते लार्ज स्केलपर्यंत मोठ्या समूहापर्यंत पोहोचावं असं त्यांना वाटणार, तर त्यावेळी ते चांगले लेखक. दुसरं, मी लेखकांना अधिक चांगलं मानधन देऊ शकतो. अधिक चांगलं मानधन दिलं की तुम्ही लेखकांच्याकडून अधिक जास्त अपेक्षा बाळगू शकता. हा पण देवघेवीचा व्यवहार असतो की मी पुनर्लेखन करायला अधिक सांगू शकतो. आणि मग हे सगळं सर्कल जर बघितलं तर अंक चांगला येतो. मग तुम्ही स्टॉलवर अंक घेऊन जाऊ शकता. स्टॉलवर जर अंक जायला लागला तर जे नियमित लोक नाही आहेत, अननोन माणसं की ज्यांना साधना आणि साधनेचे शब्दही ऐकलेले नाहीत, त्यांच्यापर्यंत साधना पोहोचण्याची शक्यता वाढते. असा हा जो पसार आहे ना, तो एकमेकात गुंतून इतका काय काय वाढत जातो. म्हणून मला रंगीत अंक करायचं. वैचारिक नियतकालिकाचा संपादक असताना आपोआपच महाराष्ट्राचा जो एक वैचारिक इतिहास आहे तो आपोआपच तुम्हाला आपल्या परिचयाचा होतो. तुम्ही अर्थकारण, राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण हे विषय तितकेसे साधनेमध्ये येत नाही, ते तुम्हाला वाढवायचेच असं नाही. पण एकीकडे आपल्याला असं दिसतं की याच विषयांवर अत्यंत सकस लिहिणारे इंग्रजी नियतकालिकं, मग ते इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली असेल, विनू मसानींचं फ्रीडम फर्स्ट असेल किंवा क्वेस्ट न्यू क्वेस्ट सारखी, ही महाराष्ट्रातनं निघालेली आहे. पण त्याच्यात मराठी बुद्धिजीवी वर्गातल्या लोकांनी फारसं लिहिलेलं दिसत नाही. तर हे महाराष्ट्रातल्या एकूण वैचारिक विश्वाबद्दलची एक टेलिंग कॉमेंट आहे असं म्हणायचं. नाही, खरंच या प्रश्नाचं उत्तर मला तरी असं इतकं फार नेमकेपणाने देता येईल असं मला वाटत नाही. पण हे मात्र खरं आहे की मी आता हे सांगायला हरकत नाही की मागच्या 3-4 वर्षात मी जर प्रामुख्याने पुस्तकं म्हणून जर काही वाचत असेल तर फक्त इंग्रजीतलीच, आणि जग कसं बदलतंय, देश कसा बदलतोय, देशातले एक एक फॅक्टर्स, म्हणजे अगदी उद्योग व्यापाराच्या स्तरावर काय होतंय, प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर काय होतंय, आणि अन्य जे काही असेल राजकीय सामाजिक. तर याचा अर्थ मला इंग्रजी फार फ्लुएंट येत आहे
किंवा मला इंग्रजीची फार आवड आहे किंवा मला ते मिळवायचं आहे असं अजिबात नाही आहे. तर मला त्या प्रकारचं लेखन मराठीत मिळत नाही आहे म्हणून मला इंग्रजीतून ते वाचावं लागतं. ते जर मला मराठीत मिळणार असेल ना तर मला आता इंग्लिशमध्ये पुस्तक वाचायला समजा 4 तास वेळ लागत असेल तर मराठीत मला 2 तासात वाचून होईल. मी कशाला डोक्याला जास्त ताण देईल, तर मी ते करेल. पण तशी परिस्थिती ॲव्हेलेबल नाही. याच्या कारणाचा मी शोध घेतो आणि काही लोकांशी बोलतो तर ते असं म्हणतात की एक गेल्या 20-25 वर्षात जगातले बदल ज्या वेगाने होतात हे सगळे बदल टिकण्यासाठी तुम्हाला एक ग्लोबल व्ह्यू किंवा एक राष्ट्रीय स्तरावरचा परिप्रेक्ष्य दिसावा लागतो. त्याच्यासाठी तुमचं त्या प्रकारची आदानप्रदान असतं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या लोकांशी आदानप्रदान असतं. ती फोनवरून असेल, ईमेलवरून असेल, प्रत्यक्षात जाणं येणं असेल. तर हे जर वाटलं तर त्या प्रकारचं लेखन येऊ शकतं. की जसं आपल्याकडे सुहास बळशीकर हे कदाचित आपल्याला फारच परिचयाचे वाटतात राज्यशास्त्राचे, पण त्यांना राष्ट्रीय स्तरावर तेवढाच मान आहे की जे आपण समजतो ना त्यापेक्षा कदाचित तुम्ही जर पश्चिम बंगाल किंवा ओरिसाचा असाल तर सुहास बळशीकर हे आपल्याला जेवढे वाटतात त्यापेक्षा मोठे विचारवंत वाटत असणार असा एक माझा समज. तर एक कोंडी कशी फोडायची याच्यावर मी खरं तर फार नाही विचार केला, पण ती फुटायला पाहिजे. ती जर नाही फुटली तर मग साधनेला अनुवादित लेखावर कदाचित जास्त अवलंबून राहावं लागेल. अनुवादित लेखाच्या संदर्भातला आता हा तुम्ही अत्यंत प्रांजळपणे सगळी बलस्थानं काय, मर्यादा काय, उपक्रम काय ह्याच्याबद्दल विस्ताराने बोलला. हा शेवटचा प्रश्न अनुवादाचा तुम्ही मुद्दा काढला आणि सरांनी ज्या राम गुहांचं नाव घेतलं आता, राम गुहांचा तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स हे भारतात का नाही असा अत्यंत विस्तृत आणि अभ्यासपूर्ण त्यांच्या नेहमीच्या शैलीतला लेख तुम्ही छापला होता. छापण्याबद्दल कोणाचा काही आक्षेप नाही, पण तुम्ही तुमच्या त्या संपादकीय एका टिप्पणीमध्ये असं म्हणाला होता की गेल्या दशकातला हा साधनेने छापलेला सर्वोत्तम लेख आहे. ह्याचं काहीतरी स्पष्टीकरण तुमच्याकडनं हवं. ह्याच्यातनं अनेक अर्थ निघतात. ते विधान मी अतिशय जाणीवपूर्वक केलं होतं आणि त्याच्यावर कोणीतरी ऑब्जेक्शन घ्यावं अशी माझी फार इच्छा होती. खरं तर ते कोणीतरी लेखी घ्यावं, मला लिहून पत्र पाठवून कळवावं असंही मला वाटतं, पण तसं काही झालंच नाही. मला आमचा मित्र किशोर रक्ताटे त्याने असं सांगितलं की अरे अभय दातार आहेत ना आपले मित्र, त्यांनी असं ऑब्जेक्शन घेतलं. तर मी म्हणालो की त्यांना सांग ना लिहून जरा पाठवा, मला त्याचं काहीतरी उत्तर देता येईल. तर हे त्यांना उत्तर आणि मला उत्तर याच्यापुरतं मर्यादित नाही. मला समूहाला जर एज्युकेट करायचं असेल वाचकांना तर मी कसं बघतोय आणि काय भूमिका आहे हे मी त्याच्याकडे संधी म्हणून बघत होतो. म्हणजे माझ्याकडे त्याचं उत्तर आहे ते लोकांना पटेल हा नंतरचा भाग. मला असे विषय अजेंड्यावर आणायचे होते. तर खरोखर सांगतो मी 10 वर्ष का म्हटलं तर मी 10 वर्ष साधनेमध्ये आहे. प्रत्येक अंक मला ईच अँड एव्हरी पेज अतिशय उत्तम माहिती. ह्या 10 वर्षामध्ये आम्ही अतिशय चांगल्या दर्जाचे लेख छापले, अनेक चांगले विशेषांक काढले, किमान 10 तरी विशेषांक असे की जे फार उत्तम आहेत. अशा किमान एक 50 तरी कव्हर स्टोरी आहेत की ज्या फार चांगल्या आहेत, मला अभिमान वाटतो. मी ओव्हरऑल अंकाबद्दल फार समाधानी नसतो, मी 50%च्या आसपास मार्क्स देतो तरी. पण हे जे उत्तम उत्तम लेख आहेत ना यातले काही लेखांना मी माझ्या निकषानुसार चांगले लेख म्हणजे याला 60% मार्क्स देईल, याला 75 देईल, याला 70 देईल, त्याच्यात कदाचित कॅटेगरी करेल. हे 10 लेख आहेत ना हे 70%च्या आसपास, हे 80%च्या आसपास, हे 85%च्या आसपास. तर हे सगळे लेख मला मिळालेच ना. मला 90%चा लेख आत्तापर्यंत मराठीमध्ये नाही मिळाला. म्हणजे मी आत्तापर्यंत मराठीत त्याचा व्यत्यास असं करू की जे लेख पब्लिश झाले ते सगळे 90%च्या खालचे होते. हा लेख साधनेत पब्लिश झालेले याला मी 90च्या पुढचे मार्क्स दिले. आता तो अनुवादित आहे का नाही तर आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे का कोणी म्हणेल की मराठीमध्ये 90% मार्क्स द्यावे इतके या दर्जाचा लेख गेल्या 10 वर्षात प्रसिद्ध झालेला नाही साधनेत. मी म्हणेल की बरे हे तुम्ही मान्य करावं की करू नये हा भाग वेगळा. हे संपादकाचं मत आहे. संपादकाच्या मताला जरा जास्त व्हॅल्यू आपण दिली पाहिजे, कारण लेखन मिळवणं, प्रसिद्ध करणं, त्याच्यावरचे रिॲक्शन्स येणं हे सगळं पाहिलं तर. आता मग मुद्दा एवढाच होतो की मला तसं का वाटलं. याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, बाकीच्यांचं काही अधिक्षेप करतोय असंही मानायचं कारण नाही. मी म्हणेल की आणखी काही लेख आहेत की ज्याला मी 85% मार्क्स दिले, पण हा लेख असा आहे की ज्याला 90% मार्क्स तो आहे. मला असं वाटतं की कोणताही एखादा लेख किंवा एखादं पुस्तक एखादं दालन नवीन खुलं करून देतो किंवा एखादा रस्ता बंद झालेला आहे त्याचे दरवाजे सताड उघडतो, लोकांना खुले करून देतो. तेव्हा एखाद्या समूहाला, एखाद्या समाजाला एक वेगळं दालन खुलं करून देणं हे फारच मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे.
तर ते काम हा लेख करतो. कारण मी इतक्या लोकांशी याच्यापूर्वी बोललेलो आहे किंवा लोकांनी मला विचारलेलं आहे किंवा इतरांच्या मध्ये झालेल्या चर्चा मी ऐकलेल्या आहेत की एक उजव्या विचारसरणीमध्ये किंवा काय प्रतिगामी म्हणा, उजवी म्हणा किंवा कन्झर्वेटिव्ह म्हणा, त्यांच्यामध्ये इंटेलेक्च्युअल्सचं प्रमाण इतकं कमी आहे. RSS मध्ये इतके आयडिओलॉग का नाही आहेत? सगळे देशभरातले विचारवंत, बुद्धिवंत हे जास्तीत जास्त प्रमाणात मध्यमार्गी किंवा समाजवाद्यांच्या जवळपासचे का आहेत किंवा एकदम डावे का आहेत? डाव्यांच्या बद्दलची अशी गंमत आहे की त्यांना डावे विचारवंत असंच लेबल लावलं जातं आणि मग ते एका विशिष्ट वर्गाच्याकडून डोक्यावर घेतले जातात, बाकी सगळ्यांच्याकडून त्यांना एलिमिनेट केलं जातं. म्हणजे हे समाजवाद्यांच्या बद्दलचं कितीही कोणीही आरडाओरडा करत असतो तर या देशाला सर्वात जास्त विचारवंत बनवण्याचं काम हे समाजवादी विचारसरणीच्या जवळच्या लोकांनीच केलेलं आहे. म्हणून त्यांना सत्ता मिळवता आली की मिळवता आली नाही याच्यावर त्यांचं यश अपयश मोजायचंच नाही, बौद्धिक स्तरावर त्यांनी काय काम केलं. तर या पार्श्वभूमीवर इव्हन संघ परिवार, भाजपमधले लोक हे पण म्हणायचे की आमच्याकडे ना त्या ताकदीची माणसं मिळत नाहीत. तर ती जी कोंडी आहे ना की व्हाय की का कन्झर्वेटिव्ह विचारवंत इतके कमी का आहेत, याचा त्यांनी आत्तापासून जो एक सुरुवात केली चालू घटना घडामोडीपासून आणि परत फिरवून आणलंय आणि राजगोपालाचारी यांच्यापासून तुम्हाला कसं एक वेगळं काहीतरी मिळवता येईल अशी जी मांडणी केली तर मला वाटतं की एक मोठं खुलं दालन करून दिलंय. त्याच्यात अनेक लोकांना अनेक ग्लुकोज दिसतील, काही त्याच्या मर्यादा जाणवतील तर ते आहेतच, पण खुलं दालन करून दिलं. जो मी कालही उल्लेख केला होता की भालचंद्र नेमाडे यांच्यावर टीका टिप्पणी कोणी करत नाही किंवा जे करतात ते फार वरवरचे असते त्यांच्या लेखनावर, त्यांच्यावर म्हणण्यापेक्षा. आता रावसाहेब कसबे जे करतायत ना तर मला वाटतं की ते एक वेगळं दालन खुलं करून देतात. रावसाहेब कसबेंचा लेख मी आता जो वाचले त्याचे 2 भाग तर ते थोडेसे पसरट आहेत, ते थोडेसे पालाळिक आहेत. स्टील ते नेमाडेच्या संदर्भात चर्चा आणि चिकित्सा करण्यासाठी एक वेगळं दालन खुलं करून देत आहे. काल आपले विद्यासागरचे म्हणाले आणि जे आपल्या ग्रंथवेद आत्ता जो काल संग्रह झाला त्याच्या ब्लरवर नरहर फुलकरांचं जे कोटेशन आहे त्याच्यातही नोंदवलेलं आहे की माझं म्हणणं जर खोडून काढायचं असेल तर माझ्यापेक्षा खोलात उतरावं लागेल. तर तसं खोलात उतरण्याचं काम रावसाहेब कसबेंनी केलंय. त्याचं पुढे काय होईल, चर्चा चिकित्सा किती होईल, पण ते फार आवश्यक आहे. तसंच काम रामचंद्र गुहांनी केलंय आणि सगळ्या कन्झर्वेटिव्ह लोकांना पण हा प्रश्न होता, पुरोगाम्यांना होता, समाजवाद्यांना होता, काँग्रेसवाल्यांना फार प्रश्न पडत नाही पण त्यातले जे कोणी होते त्यांनाही तो होता. तर हा एक डेडलॉक, एक कुलूप खोलणं आणि दालन खुलं करून देणं हे काम त्या लेखाने केलं. हे मला जर कोणी लेखी प्रतिक्रिया विचारली असती तर हे मला सांगता आलं असतं आणि जरा समाजाचं इतर वाचकांचं जरा थोडं प्रबोधन झालं असतं की जसं पाठीमागे यशवंत सुमंत यांच्यावर मी संपादकीय लिहिलं त्याच्यामध्ये मी जाणीवपूर्वक, कारण तुमचा विषय डायव्हर्ट शक्यतो होऊ देऊ नये, त्यामध्ये मी असं म्हटलं की प्रधान सरांनी प्रधान सर, जाधव आणि डॉक्टर दाभोलकर यांचा संवाद चालला होता आणि त्या संवादाच्या वेळी कोण कोण आजच्या घडीला अशी माणसं आहेत की ज्यांना विचारवंत हे लेबल लावता येईल. तेव्हा एका बाजूला प्रधान सर, राघव जाधव, दुसरीकडे डॉक्टर, ते दोघं विचारत आहेत आणि मी आपला ज्युनियर, मी त्यांच्याबरोबर बसलेलो फक्त गाडीत आणि हडपसरच्या प्रवासात चाललेलो. ते म्हणतात की हे आहेत का, छे ते आहेत का, नाही नाही हे नाही, याची क्षमता नाही, हा 10 वर्षापेक्षा जास्त काळ याला कोणी ओळखणार नाही, अशा पद्धतीने कॉमेंट चालले होते. आणि ज्या 3-4 नावावर प्रधान सर थबकले होते या विचार करायला पाहिजे की शक्य आहे किंवा म्हणता येईल की त्यापैकी एक नाव यशवंत सुमंतांचं होतं. अशा वाक्याने मी तो समारोप केला होता. तो लेख वगैरे लिहून झाला नंतर मला असं वाटलं की अरे कुणीतरी असं विचारायला पाहिजे की मी जो उल्लेख केला की 3-4 नावावर प्रधान सर थबकले होते तर कोण होते उरलेले 3? कोणीतरी विचारलं तर मला जरा स्पष्टीकरण देता येईल, नाही तर आत्ता ओढून ताणून आणलं किंवा अंकात बदल करणं याला काय अर्थ नाही. सुदैवाने नवी मुंबईमधल्या एका UPSC करणाऱ्या मुलाला तसा एक प्रश्न पडला, त्याला 2 प्रश्न पडले खरं तर, की मी प्रधान सरांच्या 7 उत्तराची कहाणी या पुस्तकाचा एक उल्लेख केला होता की म्हणजे मी असं म्हटलं होतं की हे कोण म्हणते असं 3-4 नावावर थबकलेले आणि विचारवंत, तर 7 उत्तराची कहाणी लिहिणारे प्रधान सर असा उल्लेख होता. तो म्हणतो की म्हणजे काय, म्हणजे यांना असं कोणता किताब लावला आहे की 7 उत्तराची कहाणी, मग 7 उत्तराची कहाणी काय आहे आणि अन्य 3 नावं कोणती आहेत, तर ते मला तिथे सांगता आलं. आणि मग मला फार लोक म्हणाले की अरे आमच्या मनात हा प्रश्न कसा नाही पडला किंवा आम्हाला
काही म्हणाले की आम्हाला वाटलं होतं खरं हे कोण असावेत, पण आम्ही विचारायचं राहिलं. तर तसं गुहांच्याबद्दल झालं असतं तर आपण नोट टाकली असती. धन्यवाद शिरसाट सर, अतिशय मोकळेपणानं तुम्ही आमच्यासोबत संवाद केला. खूप वेळ झालेला आहे आता, आणि याही पुढे खरं तर साधनेचा आणि आमच्या संस्थेचा पूर्वीपासून फार जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे. याच्याही पुढे आणखी काही दिवसानंतर साधना अधिक उत्कर्षाला पोचल्यानंतर तुमची मुलाखत घेण्याचा योग परत आम्हाला यावा, आणि निश्चितपणे तो येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं वाटचाल करीत आहात. आपल्याला शुभेच्छा. नरहर कुरुंदकर प्रगत अध्यापन व संशोधन केंद्र यांच्याही तर्फे आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या सगळ्या रसिकांच्या तर्फे आम्ही आपला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्हा सर्वांचे आभार मानताना मला हे एक कृतज्ञतापूर्वक नमूद केलं पाहिजे की मला माहिती आहे की इथं इतकी सगळी जाणेमाने लोक आहेत, त्यांच्यासमोर बोलताना खरंच मी तसा जरी आता मोकळा तुम्हाला वाटत असतो तरी आतून एक संकोचाची भावना होतीच. मला याची पण जाणीव आहे की विनोद शिरसाट ह्या नावामुळे ही माणसं आलेली नाहीत. साधना साप्ताहिक साधनाची असलेली आत्तापर्यंतची जी सगळी परंपरा आचार्य जावडेकरांच्या पासून डॉक्टर दाभोलकरांच्यापर्यंत यांच्याविषयी असलेली आस्था आणि प्रेम आणि ते घेऊन जाणारा हा माणूस आहे तरी कसा याचं थोडंसं कुतूहल या कारणामुळे तुम्ही आलात. 2ही दिवस शांतपणे बसलात. आणि दुसरं कारण अर्थातच नरहर कुरुंदकर जे या सगळ्या भागातले आणि खरं तर महाराष्ट्राचे आयकॉन आहेत, तर याची मला जाणीव आहे. तर पण 2018 साली साधनेला 70 वर्ष पूर्ण होतील. त्यावेळी मात्र तोपर्यंतच्या काळात माझं म्हणून काहीतरी थोडंसं अस्तित्व तुमच्या मनात राहील किंवा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो. म्हणजे त्या प्रकारचं काम करेल असं आश्वासन देतो आणि थांबतो.